तर मी शेतकरी बंधूंना अशी विनंती करतो, की हा जो शुगर केन म्हणजे ऊस उत्पादन जो कार्यशाळा आहे, ही या ठिकाणी समाप्त झाली अशी जाहीर करतो व मेघा यानंतरचं आपलं जे सेशन आहे, ते आहे बी कीपिंगचं. तर बी कीपिंग मधमाशी पालन यामध्ये जे आपले वक्ते आपल्याला लाभलेले आहेत, ते आहेत श्री दिनकर पाटील सर, मधमाशी पालन तज्ञ, तसेच आनंद जगकुरवार सर, तसेच श्री मिलिंद वाकोडे सर हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. तत्पूर्वी मी 2 शब्द बोलू इच्छितो, की जे माननीय श्री नितीनजी गडकरी सरांच्या प्रेरणेने गेल्या 11 वर्षापासून ॲग्रोव्हिजन विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सक्षम करण्याचे काम यशस्वीरित्या करत आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी हा जो ॲग्रोव्हिजनचं प्रदर्शन होतं ते होऊ शकलं नाही. परंतु ॲग्रोव्हिजन आयोजन समितीद्वारे असं ठरवण्यात आलं, की जरी वर्कशॉप प्रदर्शन आयोजन करता आले नाही, पण हॅलो, पण ऑनलाईन ही कार्यशाळा आहे, ही आयोजन करू. अ, तर या ठिकाणी आज श्री रवी बोरटकर सर, अध्यक्ष ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, तसेच श्री डॉक्टर सी डी माही सर, सचिव ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, तसेच रमेश मानकर सर, खजिनदार ॲग्रोव्हिजन फाउंडेशन हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. त्यानंतर काल जे कॉल लागलेले आहेत, तर शेतकरी बंधू तिकडे सुद्धा जाऊन व्हिजिट करू शकतात. तसेच आजचे जे या व्हर्च्युअल वर्कशॉपला जे स्पॉन्सर लाभलेले आहेत, ते आहेत वर्कशॉप लीड स्पॉन्सर UPL मुंबई, तसेच वर्कशॉप सेशन स्पॉन्सर पतंजली काऊ मिल, मायकोग्रो, तसेच वर्कशॉप को स्पॉन्सर सेशन प्लुटस, घरडा केमिकल्स लिमिटेड, अंकुर सीड्स लिमिटेड, तसेच स्मार्ट केम टेक्नॉलॉजी लिमिटेड पुणे हे आहेत. तर मी पुढल्या सेशनला जाऊ इच्छितो. पुढलं जे आपलं आहे मधमाशी पालनचं, तर मी मिलिंद वाकोडे सरांना अशी विनंती करतो, की त्यांनी गव्हर्नमेंटच्या स्कीम व हनी मार्केटिंगसाठी आपण काय करू शकतो याबद्दल मार्गदर्शन करतील. मिलिंद वाकोडे सर. येस, नमस्कार. हॅलो. ॲग्रोव्हिजनने हां. मला हा मोका दिला आणि हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, याबद्दल मनपूर्वक आभारी आहो. तसा बी कीपिंग किंवा मधमाशा पालन हा माझा आवडीचा विषय आहे. जवळपास 38 वर्ष मी याच व्यवसायात होतो आणि यामध्ये आणि आता सुद्धा मी हा करत आहे. माझा विषय आजचा KVICच्या प्रोव्हिजन्स म्हणजे फॅसिलिटीज ह्या उद्योगासाठी काय आहे आणि त्याचं मार्केटिंग कसं आहे. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की खादी ग्रामोद्योग आयोग 1956 मध्ये याची स्थापना झाली आणि भारतातल्या डायरेक्टली एडेड संस्था, वित्तपोषित संस्था ज्या आहेत त्यांच्यासाठी ह्या बऱ्याच प्रकारे म्हणजे यांना सँक्शन करतात. त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअलसाठी म्हणजे व्यक्तिगत फायनान्ससाठी सुद्धा खादी ग्रामोद्योग आयोग पुढे आलेला आहे. पण त्यापूर्वी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या स्कीम मध्ये जाण्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की दोन योजना राबवल्या जातात. काही योजना खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे राबवल्या जातात आणि काही खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे राबविल्या जातात. खादी ग्रामोद्योग आयोग म्हणजे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन बिलॉंग्स टू सेंटर आणि खादी ग्रामोद्योग मंडळ बिलॉंग्स टू स्टेट बोर्ड. तर ह्या खादी ग्रामोद्योग मंडळाचं डिस्ट्रिक्ट वाईज ऑफिस आहे आणि खादी ग्रामोद्योग आयोगाचं हे जनरली कॅपिटल प्लेसला म्हणजे राजधानीच्या ठिकाणी असतं. पण महाराष्ट्रात 2 ठिकाणी, एक नागपूरला आहे आणि एक एक मुंबईला आहे. तर नागपूरला असणारं ऑफिस हे पूर्ण विदर्भाला कव्हर करतं. तर खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत आम्ही PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम यामध्ये आम्ही इंडिव्हिज्युअलला 1 लाखापासून 25 लाखापर्यंत विथ 35% सबसिडी म्हणजे जर उदाहरणार्थ 10 लाख जर आम्ही कोणाला फायनान्स केलं तर त्याच्यामधले 3.5 लाख ही त्याला सबसिडीज राहील आणि बेनिफिशियरीला 6,50,000 हे वापस करावं लागेल आणि बँकेने ठरवून दिलेल्या त्या किस्तीप्रमाणे ते वापस करावं लागतं. तर त्यामध्ये हे आहे की कॅन्डिडेट जर हा SC ST OBC किंवा विमेन असेल किंवा महिला असेल तर तिला 35% ही सबसिडी आहे आणि कॅन्डिडेट जर जनरल असेल तर त्याला 25%.
यामध्ये मला एक नमूद करायचं आहे की खादी ग्रामोद्योग आयोगाने लेडीज शी मे बी फ्रॉम एनी सोसायटी आयदर जनरल और SC ST, पण तिला ही 35% सबसिडी उपलब्ध करून दिली आहे, अपार्ट फ्रॉम हर कास्ट, अपार्ट फ्रॉम हर रिलीजन. तर संबंधितांनी आमच्या नागपूर ऑफिसला, म्हणजे विदर्भातील जे शेतकरी बांधव आहे किंवा जे बेनिफिशरी असतील ते नागपूर ऑफिसच्या कार्यालयाला व्हिजिट करू शकतात, किंवा महाराष्ट्रातल्या इतर इतर भागातल्या भागातल्या भागातली जी लोक मंडळी आहेत ती मुंबईच्या ऑफिसला आपलं अप्लिकेशन देऊ शकतात, आणि ऑनलाईन अप्लिकेशन सुद्धा आता ह्याची प्रोव्हिजन आहे, तर ती सुद्धा आपल्याला तिथे देता येतं. PMAGPच्या स्कीमच्या व्यतिरिक्त एक स्कीम अजून आहे की त्याला त्याला म्हणतात स्फूर्ती, स्कीम ऑफ फंड फॉर रिजनरेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्री. म्हणजे आपले जे वंशपरंपरागत कार्यक्रम आहे, लेदर आहे किंवा अजून बरेचसे असे आहे जे ट्रॅडिशनल इंडस्ट्री आहेत, तिला तिला रिवाईव्ह करण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग जवळपास जवळपास 1 करोड रुपयाचं फायनान्स करतो, अँड दॅट इज इन द फॉर्म ऑफ ग्रांट. अर्थात ही फार मोठी स्कीम आहे आणि आम्ही ही इंडिव्हिज्युअलला फायनान्स करत नाही, ती संस्थेला देतो. पण PMAGPच्या अंतर्गत आम्ही ही इंडिव्हिज्युअलला किंवा व्यक्तिगत व्यक्तीला ही फायनान्स करतो. त्यासाठी संबंधित माणसाला प्रोजेक्ट द्यावं लागतं, आणि हे प्रोजेक्ट ते मुंबईलाच दिला पाहिजे असे नाही, तर खादी ग्रामोद्योग आयोग जरी नोडल एजन्सी असेल तरी ते आपलं प्रपोजल दुसऱ्या एजन्सी म्हणजे खादी ग्रामोद्योग मंडळ किंवा DIC यांना सुद्धा ते सबमिट करू शकतात. तर त्यामध्ये हेच आहे की सबसिडी ही जी आहे ही 35% आहे. कॅन्डिडेट जर विलेजमध्ये किंवा ग्रामोद्योग किंवा खेड्या विभागात असेल तर त्याला 35% सबसिडी, आणि जो शहरी विभागात असेल तर त्याला 25% सबसिडी मिळते. तर याची पद्धत ही आहे की त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ऑफिसमध्ये म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफिसमध्ये सुद्धा किंवा DIC ऑफिसमध्ये आपलं प्रपोजल हे देता येतं, किंवा ऑनलाईन सुद्धा सबमिट करता येतं. एकदा प्रपोजल मंजूर झालं तर बँक त्या व्यक्तीला, समजा 10 लाखाचं आपलं प्रपोजल आहे तर 10 लाख आम्ही सँक्शन करतो, आणि जसं सँक्शन झालं तर खादी ग्रामोद्योग आयोग त्या व्यक्तीच्या नावाने जो काही सबसिडी पार्ट आहे तो बँकेला रिमिट करतं. म्हणजे थोडक्यात बँक तुम्हाला 10 लाख रुपये सँक्शन देतं. मी एक उदाहरणार्थ सांगतोय की बँक तुम्हाला 10 लाख रुपये देईल, आणि खादी ग्रामोद्योग आयोग तुमचा सबसिडीचा पैसा जो आहे तो बँकेला देतो. बँकेने तुम्हाला 10 लाख जरी दिले तरी बँकेला तुम्हाला 6,50,000च हे वापस करावे लागते, कारण की तुमच्या सबसिडीचा पार्ट जो आहे हा ग्रामोद्योग आयोग बेअर करतो. आता झालं हे झालं ग्रामोद्योगाच्या प्रोव्हिजन्स. ॲज रिगार्ड मार्केटिंग इज कन्सर्न, मला असं वाटतं की हे आपण प्रश्न जरी विचारत राहाल तर आय कॅन आन्सर इट नाईसली. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की माझा विषय हा होता की ग्रामोद्योग आयोगाच्या प्रोव्हिजन्स आणि हनी मार्केटिंग. पण हनी मार्केटिंग बघण्याला जाण्यापूर्वी आपण सर्वप्रथम हे बघितलं पाहिजे की हनी किंवा मध हे काय आहे. तर मला एक सांगायचं आहे की पृथ्वीवरला पहिला गोड पदार्थ म्हणजे मध. माणसाला जेव्हा गोड शब्दाची, गोड चवीची जाणीव झाली नव्हती, तेव्हा त्यांनी जो कुठला मध पहिल्यांदा चाखला असेल तो हा मध आहे, आणि ह्या मधाची गोडी त्याला एवढी लागली की त्या गोडी पुढे मधमाशांचे जे डंख होते याचा सुद्धा त्यांनी कधी विचार केला नाही, आणि तो त्या मधाची गोडी चाकत राहिला. तर पृथ्वीवरचं पहिला गोड पदार्थ म्हणजे मध. पण मला एक सांगायचं की आपण, नो डाऊट माझा विषय हनी मार्केटिंग आहे, पण मला थोडंसं याविषयी बोलायचं आहे की हा मधमाशा पालन व्यवसाय करताना फक्त मधच नाही तर यू गेट एन नंबर ऑफ प्रोडक्ट. तुम्हाला अनेक प्रकारचे उत्पादनं मिळतात, आणि ते मधापेक्षा सुद्धा चांगले आहेत, आणि मधापेक्षा सुद्धा महाग आहे, आणि मधापेक्षा गुणकारी सुद्धा आहे. तर त्याचं सुद्धा मार्केटिंग करणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं की ही शोकांतिका आहे आपल्या देशामध्ये की मधमाशी आणि मध
आपण इथपर्यंत सीमित आहोत. व्हेरॅज बाहेरच्या देशामध्ये मध हा एक दुय्यम पदार्थ आहे. मधासाठी मधमाशा पालन केलंच जात नाही. तर तिथे मधमाशा पालन केलं जातं आपल्या पिकाची उत्पत्ती वाढण्यासाठी. कारण की मधमाशा पालन केल्यामुळे पिकांचं परागीभवन होते आणि ह्या परागीभवनामुळे तुमच्या पिकाची उत्पत्ती 35 ते 45% वाढते. मला एक सांगायचं आहे की इस्रायल सारखा अगदी छोटा देश जो विदर्भापेक्षा सुद्धा लहान आहे, पण तिथे सुद्धा प्रत्येक शेतकरी हा बीकीपर आहे. जसा प्रत्येक शेतकरी हा सोल्जर आहे, तसाच प्रत्येक शेतकरी हा मधपाळ आहे. आणि त्याच्या शेतीचं संगोपन कसं कसं केलं जाते, मधमाशा पाळून केलं जातं. म्हणजे ऍग्रीकल्चर आणि एपिकल्चर. एपिकल्चर म्हणजे स्टडी ऑफ बीज, मधमाशांच्या अभ्यासाला एपिकल्चर म्हणतात. जसं ऍग्रीकल्चर आहे, जसं हॉर्टिकल्चर आहे, सेरिकल्चर आहे, वर्मिकल्चर आहे, तसं मधमाशांच्या अभ्यासाला एपिकल्चर म्हणतात. तर आपल्या देशात जोपर्यंत ऍग्रीकल्चर आणि एपिकल्चर, जसं इस्रायलमध्ये चालतं एपिकल्चर आणि ऍग्रीकल्चर, इट गोज इन अ सेम रेसिप्रोकल वे, त्याचप्रमाणे आपल्या देशात सुद्धा ऍग्रीकल्चर आणि एपिकल्चर हे सोबत जायला पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या शेतीचं उत्पादन सुद्धा वाढवू शकतो. कारण की मधमाशा पालन हे मधासाठी नसून हे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीसाठी ठेवायला पाहिजे. आणि हा कन्सेप्ट आपण रुजवणं नितांत गरजेचं आहे. जिथपर्यंत हनी मार्केटिंगचा प्रश्न येतो, मला असं वाटतं सर्वप्रथम मध कसं काढावं, त्याची शुद्धीकरण कसं व्हायला पाहिजे ते जाणणं नितांत गरजेचं आहे. पण अगदी थोडक्यात मी सांगतो की जिथपर्यंत मार्केटिंगचा प्रश्न येतो, खादी ग्रामोद्योग आयोगाद्वारे जवळपास देशभरात 7,000पेक्षा स्टॉल्स आहेत. जर जे कोणी मधपाळ आपलं मध उत्पादन करतात ते आमच्या काउंटरवर ठेवू शकतात. मला या प्लॅटफॉर्मद्वारे हे सुद्धा नमूद करायचं आहे आणि डिक्लेअर करायचं आहे की जे आपल्या महाराष्ट्रात मधपाळ आहे किंवा ज्यांच्याकडे बी किपिंगचा व्यवसाय आहे, त्यांना जर मार्केटिंग मिळत नसेल, तर ते आपलं मध पुण्याला स्थित असलेल्या सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट, इथे जी आमची संस्था आहे, तिथे आम्ही हनी प्रशोधन केंद्र म्हणजे हनी प्रोसेसिंग प्लांट इन्स्टॉल केलेला आहे. आणि त्या प्लांटचा सुद्धा आमचे शेतकरी बांधव किंवा आमचे मधपाळ त्याचा उपयोग करू शकतात. म्हणजे त्या यंत्राद्वारे ते आपलं मध प्रोसेसिंग करू शकतात किंवा प्रोसेसिंग करू शकतात. आणि ते तिथे प्रोसेस झाल्यावर आमचं तिथे लेबलिंग लागेल, प्रोसेस अँड पॅक्ड ॲट CBRTI, म्हणजे सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूटचा हे लागेल. आणि त्यामुळे त्यांची मार्केटिंगची जर समस्या असेल तर मला असं वाटतं ती सॉल्व्ह होऊ शकेल. मुळात मला एक म्हणायचं आहे की मधाच्या मार्केटिंगला खरोखर प्रश्न आहे. जर आपलं मध हे शुद्ध आहे, आपलं मध जर चांगलं असेल, तर त्याचा मार्केटिंगचा हा प्रॉब्लेमच येत नाही. आणि आज आपल्या महाराष्ट्रात जास्त मधपाळ नाही आहे, पण बिहार, UP आणि अनेक ठिकाणी मधपाळ आहे. ते खरोखर त्यांचं मध अगदी मधमाशांच्या पेटीतूनच काढतात, चांगल्या तऱ्हेने काढतात आणि दे आर नॉट फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ मार्केटिंग. मध चांगलं असेल तर आपल्याला मार्केटिंगचा प्रॉब्लेम होत नाही. आणि तरी सुद्धा प्रॉब्लेम जर होत असेल तर खादी ग्रामोद्योग आयोग सेंट्रल बी रिसर्च माध्यमाच्या द्वारे आपल्या बीकीपर बांधवाच्या मागे अवश्य उभी राहील. आणि मला या माध्यमातून आपल्याला आवाहन करायचं आहे की आपले बीकीपर्स, त्यांना जर आपलं मध प्रोसेस करायचं आहे तर सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूटला आमचा प्लांट ओपन आहे. ते आपलं मध तिथे आणू शकतात आणि तिथे ते प्रोसेस करू शकतात. मला दुसरं एक सांगायचं आहे की आपलं मार्केटिंग केव्हा वाढेल, की आपण आपल्या मधाविषयीचा कन्सेप्ट हा थोडासा बदलायला पाहिजे. आपण नेहमीच म्हणतो की मध हे एक औषधीयुक्त आहे. आणि असं करून आपण काय केलं, मधाला आपण औषधापर्यंत सीमित ठेवलं. आणि म्हणूनच आपल्या जर घरी आपण बघितलं तर मधाची बाटली ही आपल्या शोरूम मध्ये असते, व्हेरॅज मधाची बाटली ही आपल्या डायनिंग टेबलवर असायला पाहिजे. इट शुड बी द पार्ट ऑफ आवर फूड. कारण की मध हे पूर्ण फूड आहे. इट कंटेन्स ग्लुकोज, इट कंटेन्स म्हणजे फ्रुक्टोज, शुक्रोज, डिफरंट मिनरल्स आहेत. असे कित्येक, म्हणजे त्याला पूर्ण फूड, पूर्ण अन्न म्हटलंय. आणि जेव्हा मध हे पूर्ण अन्न आहे, ग्लुकोज फ्रुक्टोज त्याच्यामध्ये आहे, तरी आपण हे औषधापर्यंत त्याला का सीमित ठेवा. थोडक्यात मला हे सांगायचं आहे की आपल्या शोकेस मध्ये जर मधाची बाटली असेल तर ती आपल्या डायनिंग टेबलवर ठेवावी.
आपल्या नाश्त्यासोबत आपण ब्रेड सोबत खाऊ शकतो, पोळी सोबत खाऊ शकतो. मुलगा जर बाहेरून थकून आला, तर आपण ग्लुकोज देतो. हॅलो हॅलो हा सर, आवाज येतोय सर, येतोय. येतोय का? ओके. हा येतोय सर. हा तर मला एकच म्हणायचं की घरून मुलं बाहेरून आलेत, खेळून आलेत, थकून आले. अर्थात मागच्या 1 वर्षापासून कोणाचीच मुलं खेळायला गेले नसतील असं मला वाटतं. पण ओके, हा मधला पिरियड असेल. पण जर आपल्याकडे मुलगा आला तर आपण लगेच त्याला ग्लुकोज देतो किंवा यू नो हॉर्लिक्स म्हणा, हे म्हणा. पण मुलगा जर थकून आला, त्याला 1 चमचा मध द्या पाण्यात मिसळून, अर्धा लिंबू टाका. इट इज अ फुल फूड. तर आणि हे जर कन्झम्पशन वाढेल तर आपलं मार्केटिंग हे वाढेलच. मुळात आपलं कन्झम्पशनच आपल्या देशात कमी आहे. आज जर डाटा जर बघितला तर आपलं म्हणजे पर कॅपिटा कन्झम्पशन किती आहे? 8.4 ग्राम. व्हेअरएज युरोपियन कंट्रीमध्ये इट इज 1200 ग्राम पर कॅपिटा. आपण आपलं कन्झम्पशन जरी वाढवलं तरी मधाच्या मार्केटिंगचा प्रश्न हा आपोआप सॉल्व्ह होतो. तसं गव्हर्नमेंट एजन्सीज तर आपल्या पुढे आहेच. पण आपण आपलं कन्झम्पशन वाढवलं तर हा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो. मुळात मला तर अजूनही म्हणायचं आहे की आपलं मत जर चांगलं आहे तर देयर इज नो मार्केटिंग प्रॉब्लेम. मला एवढंच सांगायचं आहे. आणि बीकीपिंग विषयी काही आपले प्रश्न असतील, अर्थात हा तुम्ही विषय दुसऱ्यांना दिलेला आहे, पण याविषयी काही विचारायचं असले तर आपण विचारू शकता. सर, आपण क्वेश्चन नंतर घेऊया. आधी ओके, हा सेशन कंप्लीट करून घेऊया सर. चालेल. चालेल. दिनकर पाटील सर आले आहेत. पाटील सर. हॅलो, आनंद जकुरवार आले आहेत. जकुरवार सर. हा सर. हा सर, आवाज येतोय माझा? हा येतोय सर. सर, तर तुमचा जो विषय होता, तुमचं ज्या बीकेपिंग मधील व्यवसाय तंत्र, जोखीम आणि फायदे, हो. तर याबद्दल सर बोलावं आपण. नमस्कार, माझं नाव सर नमस्कार. आनंद जक्कुलवार. मी प्रॉपर विदर्भ चंद्रपूर येथील रहिवासी असून गेल्या 5 वर्षापासून मधमाशी पालन, बीकीपिंग या व्यवसायामध्ये मी काम करतो आहे. आता नुकत्याच काही वेळापूर्वी वाकोडे सरांनी एक बीकीपिंग स्कीम बद्दल किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम, योजना काय काय आहेत बीकीपिंग क्षेत्रात, बऱ्यापैकी सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. शक्यच तो लोकांना, शेतकरी मित्रांना जे नवीन बीकीपिंग इंडस्ट्रीमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यासाठी खूप मोठं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद. आजचा माझा सर बीकीपिंगचा एक टॉपिक आहे की टेक्निक्स, रिस्क आणि बेनिफिट्स. सरांनी साधारण एक सांगितल्याप्रमाणे आधी आपण सुरुवात करूया की ही मधमाशी पालन करण्याची गरज काय. जर आज आपण संपूर्ण भारताचा किंवा महाराष्ट्राचा, इतर विदर्भाचा विचार केला तर आज एक नैसर्गिक आपत्ती सगळीकडे आज चालू आहे. वेळी अवेळी पाऊस, गारपीट, वातावरण तापणे किंवा कमी होणे याचा डायरेक्टली प्रादुर्भाव होतो आहे शेतीवर. त्यामुळे शेतकरीचं उत्पन्न कुठे ना कुठं कमी होत आहे. या उत्पन्नाला एक वाढ व्हावी नैसर्गिकदृष्ट्या, जेव्हा जिथे आज आपण ऑर्गॅनिक फार्मिंग हा एक शब्द वापरून काम करतोय, पण याला हाच एक बेस्ट वे असा आहे माझ्या तरी मताने की आज आम्ही मधमाशी पालन हा एक शेतीला जोडधंदा म्हणून सुरुवात करायला काही हरकत नाही. हा फक्त शेतकऱ्यानेच करावा का, हाही एक मोठा प्रश्न आहे. नो, शेतकरी सोबत आज वेल एज्युकेटेड लोक सुद्धा आज काम करतायत आणि करायला पाहिजे. हा येणाऱ्या पिढीचा एक खूप मोठा बेस बनणार. बीकीपिंग सेक्टर एक खूप मोठा इंडस्ट्री असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम वाढ व्हावी याच अनुषंगाने काम करणे खूप आवश्यक आहे. आता एक टॉपिकवर आपण येऊया की बीकीपिंग म्हणजे कसं काय, बीकीपिंग कुठल्या पद्धतीने होतं. बीकीपिंगच्या दोन आपण एक पार्ट पाहू शकतो की एक पारंपरिक पद्धतीने केलेली बीकीपिंग, त्याला म्हणतात मधमाशी पालन, जे जंगलांमध्ये, खेड्यांमध्ये लोक करतात, आणि एक अपारंपरिक ऍडव्हान्स पद्धती आपण बी हाईव्स, मधपेट्या पाळून शेतामध्ये किंवा जंगलामध्ये जिथे जिथे फ्लोरिकल्चरिंग जिथे जिथे असेल त्या क्षेत्रामध्ये आपण जाऊन मधमाशीचा मध घेऊ शकतो मधमाशीच्या माध्यमातून.
मग आता पारंपरिक पद्धतीने कोण करायला पाहिजे? प्रत्येक लोक आज इन्व्हेस्टमेंट करू शकतील अशातली गोष्ट सुद्धा नाही. आज तुम्हाला एक मधमाशी पालनासाठी लागणारी जी गरज, एक पारंपरिक जर पद्धतीने आज करतो म्हटलं तर जे गावखेड्यातील लोक असतात तिथे ज्यांना जंगली प्रदेश बऱ्यापैकी लाभलेला आहे, आज गडचिरोली सारख्या, महाराष्ट्रातील गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये आज पारंपरिक पद्धतीने शेती होते. तिथले जे ट्रायबल आदिवासी लोक आहेत यांच्या माध्यमातून मध संकलन करून एक त्यांना दैनंदिन रोजगार पुरवण्याची ही स्कीम गव्हर्नमेंट सुद्धा राबवते आहे ट्रायबल एरियामध्ये. तर त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय, म्हणजे एक टेक्निकली ऍडव्हान्स बीकीपिंग करण्याची गरज का बरं पडलेली आहे? कारण की आज सर्वीकडे जमीन नष्ट करून आज लोक लेआउट्स टाकताय, मोठे मोठे टावर्स होत आहे, त्याच्यामुळे मधमाशी हा एक कीटक त्याचा ऱ्हास होतो आहे. हे जतन करणं खूप महत्वाचं आहे, एक मानवी शरीरा सुद्धा आणि त्याच्या मानवी जीवनाला सुद्धा खूप महत्वाची बाब आहे की मधमाशी टिकवून ठेवणं. जर मधमाशी जर वाचली तर शक्यच राहील की माणूस सुद्धा जिवंत राहू शकेल. कारण की त्याचा एक मेन भाग परपरागीभवन ज्याला आपण म्हणतो की पॉलिनेशन, जे आज मनुष्याला लागणारे फळ आहे, फ्रुट्स आहे, भाजी आहेत, आणखी इतर, हे एक सरांनी सांगितल्याप्रमाणे मध हे एक पूर्ण ब्रह्म म्हणू शकतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात मधमाशीच्या माध्यमासाठी. आता आपण एक याच्यावरती फोकस करू की मधमाशी पालनाकरता लागणारी गरज काय. सर्वप्रथम आपण एक आपल्याला गरज मधमाशाची भरलेली एक मधु वसाहत किंवा मधपेटी त्याला आपण म्हणू. मधपेटी तुम्ही जर अपारंपरिक ऍडव्हान्स पद्धतीने करतो म्हणाल, ती मधमाशीची एक पेटी असते ज्याच्यामध्ये आज आपण बी हाईव्ह त्याला म्हणतो की 8 ते 10 फ्रेम्सवर मधमाशा असतात. त्याच्यामध्ये आता आपण त्यासोबतच तुम्हाला लागणारी वस्तू म्हणजे मध काढणी यंत्र, मधपेटी, बी वेल, एक प्रोटेक्शन वेल तुमच्यासाठी असते की जेणेकरून माशीचा दंश आपल्या चेहऱ्यावर किंवा कुठल्याही वरच्या पोर्शनला होऊ नये. सोबत हँड ग्लोव्स, चाकू इत्यादी ह्या गोष्टी लागतात. नेट मशीन सुद्धा लागते. आता मधमाशी आपण कुठल्या प्रकारचं मधमाशीचे जतन करू शकतो मधमाशी पालनामध्ये? जर आता आपण एक सांगायला काही हरकत नाही की या संपूर्ण जगामध्ये जर विचार करता की 20,000 ते 21,000च्या वरती मधमाशांच्या प्रजाती आहेत. पण आज आपल्या महाराष्ट्राच्या वरती किंवा भारतापुरती जर आपण विचार केला तर इथे कमीत कमी 4 ते 5 प्रकारच्या मधमाशा आहेत की ज्या जेणेकरून बऱ्यापैकी मध बनवू शकतात. त्यातली एक माशी जी आपण मधमाशी पालन ऍडव्हान्स फार्मिंग करू शकतो बीकीपिंग मध्ये, ती आहे एक सेरेना इंडिका. ही एक सातेरी मधमाशी याला म्हणता येईल, सातपुडा मधमाशी म्हणता येईल. याचं बऱ्यापैकी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आज कोकण किंवा पश्चिम घाट या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी आहेत. आज जर कोकण आणि पश्चिम घाटचा विचार केला तर कमीत कमी 2,000 कुटुंबीय या मधमाशी पालन या व्यवसायावर आज निर्भर आहेत. तर ती एक सातेरी मधमाशी आणि दुसरी एक ॲपिस मेलिफेरा, जी गेल्या 28 ते 30 वर्षापासून महाराष्ट्र किंवा भारतामध्ये मेलिफेरा या जातीने इथं काम करत आहे. आज प्रोडक्शनचा विचार करता जर सातेरीचं प्रोडक्शन जर आज तुम्ही करत असाल मधपालक म्हणून, तर सातेरीचं प्रोडक्शन तुम्हाला कमी प्रमाणात असतं ॲज कम्पेअर्ड टू तुमची जर मधमाशी तुम्ही मॅलिफेरावर काम करतायत त्याच्यापेक्षा कमी असतं. पण तिला एक बेनिफिट असा असतो की तुम्ही आज एका ठिकाणी किंवा आपल्या क्षेत्रात किंवा शेताकाठी ठेवून तुम्ही सुद्धा तिथं पॉलिनेशन प्लस मध आणि बाकीचे तुम्ही बाय प्रोडक्ट्स त्याचे घेऊ शकता. पण हाच एक भाग मॅलिफेराशी थोडासा मिळता जुळता नसतो, थोडासा वेगळा असतो की याला मायग्रेटेबल किंवा स्थलांतरित करण्याची गरज मॅलिफेरा या मधमाशीला आहे. त्याचं कारण असं असते की कुठलंही फुल एक हार्डली 25 ते 20 दिवस किंवा 31 दिवसाच्या वरती कुठलंही फुल टिकत नाही. पण माशीला प्रत्येक दिवस लागणारी गरज म्हणजे आज आपण तिचं बघू शकतो की माशीला शुद्ध पाणी, परागकण आणि मकरंद, तेच आपण त्याला नेक्टर म्हणतो, या 3 गोष्टींची महत्वाची गरज असते. जर एक मधमाशी पालन म्हणून तुम्ही जर एक हा विषय घेऊन तुम्ही जर कुठे काम करत असाल, तुम्हाला सर्वप्रथम मधमाशीला लागणारी गरज या 3 गोष्टींची पोलन, नेक्टर आणि पाणी या तिघांची सोय ज्या क्षेत्रामध्ये असेल या क्षेत्रामध्ये तुम्ही अशा प्रकारचं बीकीपिंग करू शकता की जे पॉसिबल असेल. आता मधमाशी पालनासाठी लागणारी फुल शेती कुठली कुठली असेल यावर आपण एक फोकस करू की
फुलशेती असा जर विचार केला की मधमाशी फक्त फुलातूनच न करता सोबत सोबत तिच्यासोबत एक पॉलिनेशन हा एक सुद्धा भाग असतो. मग आता त्याला परागकण किंवा नेक्टर कुठनं कुठनं मिळते आपण याच्यावर सुद्धा फोकस करू शकतो. की जर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी तूर, उडद, मूग, हरभरा, चणा, चिकू, आता फळवर्गीय पदार्थामध्ये आलं कलिंगड, चिकू, मोसंबी, संत्रा, पेरू इत्यादी प्रकारचे जे फळबागे करणारे शेतकरी बंधू आहेत, त्यांना हा मधमाशी पालन हा नॅचरल फार्मिंग तुम्ही म्हणू शकता याला, की कुठल्याही प्रकारचं ऑर्गॅनिक 100% ऑर्गॅनिक तुम्ही इथे करू शकता. की लवकरात लवकर फुलांची शेती तुमची फुलांची सेटिंग होऊन मधमाशीच्या माध्यमातून परागीभवनाच्या ती लवकरात लवकर फुल फळ धारणा करण्याच्या क्षमतेने लागेल. कुठल्याही प्रकारचं कीटक किंवा कुठलाही रोग तुमच्या फळांवर न येता नैसर्गिक पद्धतीने तुम्ही बऱ्यापैकी पॉलिनेशन करून तुमचं फलोत्पादन तुम्ही वाढवू शकता. आता एक दुसरा एक भाग करता येईल ज्यामधनं आपल्याला मकरंद किंवा हा नेक्टर मिळू शकतो, ज्यामधून आपण मध हे गोळा करू शकतो. ते आज भारतामध्ये जर टोटली विचार तुम्ही जर करता तर कमीत कमी 25 ते 30 प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारांचं मोनोफ्लोरल हनी आपण आज एक्स्ट्रॅक्ट करू शकतो या मॅलिफेरा ह्या जातीच्या बीकीपिंग पद्धतीने जर करून. हा आता 25 ते 30 प्रकारचं मध कसं सर्वप्रथम लोकांना हे आज माझं एक सांगणं आहे की मध फक्त एकाच प्रकारचं असत नाही. मग वेगवेगळ्या फुलांवरनं मकरंद गोळा करून मधमाशी एक मोनोफ्लोरल हनी म्हणजे सिंगल फ्लावर हनी एक आयसोलेट करून आणू शकतो. त्यावेळी आपण स्पेसिफिकेशन ते म्हणू शकतो की हे पर्टिक्युलर मोनोफ्लोरलच हनी आहे. सध्या आज करंटली सिच्युएशन आज फरवरी महिना चालू आहे. या फरवरी महिन्यामध्ये जर तुम्ही विचार केला आज मध्य प्रदेश पासनं तर नॉर्थ इंडियापर्यंत इथे बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोहरीची शेती होते. आता मोहरीच्या शेतीमध्ये आज भारतामध्ये जर विचार केला आज 3 ते 4 लाख प्लस बीकीपिंग करणारे जे लोक आहेत आज भारतामध्ये काम करत आहेत. कितीतरी लाखो शेतकरी लोक किंवा जे किती लाखो बीकीपर्स आज मोहरीवर बसलेले आहेत अजूनही सुद्धा. माझी सुद्धा साईड आज राजस्थानमध्ये अलवर डिस्ट्रिक्टमध्ये असून आज आम्ही मोहरीचं मध एक्स्ट्रॅक्शन केलेलं आहे. बऱ्यापैकी आम्ही माल काढलेला आहे. आता म्हणू शकतो की ह्या सीझन नंतर एक परत दुसरा सीझन येईल. असा फिरता फिरता वर्षभरामध्ये कमीत कमी एक मध नाही तुरी गेला तर कमीत कमी एक 5 ते 7 प्रकारचं मध वेगवेगळ्या फुलांचं एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आणि आपल्या बीकीपिंग इंडस्ट्रीला एक प्रोत्साहन म्हणून तुम्ही वेगवेगळ्या व्हेरायटीज तुमच्या समोर जर तुम्ही लोकांसमोर मांडू शकलात हे तुमच्यासाठी प्लस पॉइंट आहे. आज एक विचार करता साधारण आपण एक बघून घेऊ की सूर्यफूल, तीळ, जांभूळ, ओवा, सोफ, करंज, सिसम, बाभूळ, लिची, तुळशी, मोहरी व मल्टीफ्लोरा इत्यादी अशा प्रकारचे वेगवेगळे फ्लोरिकल्चर तुम्ही एक करून सुद्धा आपण करू शकतो. जर आज आपला महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्रामध्ये मॅलिफेराला इतका स्कोप नसून जितकं सातेरी माशीला आहे तो बऱ्यापैकी आहे. पण सातेरी माशीचं प्रोडक्शन तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. चांगला हमी भाव सुद्धा त्याला मिळतो. खूप उत्तम क्वालिटीचं मध असते. त्यासाठी आता एक साधारण विचार करण्याची गरज आपल्या साथ आपण म्हणता येईल की आता मधमाशी पालनामध्ये रिस्क कुठल्या कुठल्या प्रकारची. आता झाला एक प्रोडक्शनचा पार्ट सोडल्यानंतर आज मधमाशीची काळजी कशी घेणे हे सर्वप्रथम आपल्याला कळणं आवश्यक आहे. कारण की आज माणसापेक्षा मधमाशीला काय गरज असते हे एक बीकीपर म्हणून आपल्याला जाणणं खूप महत्वाचं आहे. तर एक आपण बघू की माशीला एक सोयीस्कर अशी जागा म्हणजे ज्याला मुबलक प्रमाणात तिला फुल शेती असेल, जिथे एक स्वच्छ प्रमाणात तिला पाणी सुद्धा उपलब्ध असेल, तिथून तिला नेक्टर किंवा पोलन या दोन्ही गोष्टी तिला मिळतील. त्यामुळे माशी तुमची डाऊन होणार नाही किंवा माशी मरण पावणार नाही. जितकी हेल्दी माशी राहील तितकेच प्रमाणात तुमचं प्रोडक्शन सुद्धा इथे येऊ शकतं. आता माशीला जास्त तापमानात असलेल्या प्रदेशात जास्त काळापर्यंत ठेवू नये. कारण की माशी एक अशी असते की एका वर्षभर जर तुम्ही मधमाशीच्या पोळ्यांचं जर टेम्परेचर तुम्ही जर एक इमॅजिनेशन आपण जर केलं तर कमीत कमी 30 ते 31 डिग्रीच्या जवळपास हे वर्षभर तापमान मेंटेन करून ठेवतात. हे सगळं माशीवर असते. आता त्यावेळेस मग डिपेंड असतो की तुमची कुठल्याही प्रकारची तापमान वाढलेलं असो की कमी असो. पण आज आपण बीकीपिंग या क्षेत्रामध्ये असताना काम करताना ही
दखल घेऊन काम करायला खूप आवश्यक आहे, की मधमाशीला जास्त अशा तापमानात नको. तिला एखाद्या सावलीखाली जर तुम्ही ठेवत असाल, सगळ्यात बेस्ट ज्या वेळेस उन्हाळा आहे, आता येणारा पुढचा काळ आहे उन्हाळा, या उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये जर आम्ही विचार केला, बऱ्यापैकी ऊन असते, जवळपास 47-48 डिग्रीच्या जवळपास असते. बट माशी 40 ते 41 डिग्री पर्यंत इझिली सर्व्हाइव्ह करू शकते. पण त्यासाठी लागणारं आता तुम्हाला पाणी, शेड, सावली, झाडांच्या सावलीचं शेवट सर्वात उत्तम गोष्ट लागेल. परंतु मधमाशीवर कुठल्याही प्रकारचा स्प्रे होऊ नये, हा सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर मधमाशी पालनासाठी आहे. आज एक तुम्हाला उदाहरण सांगतो. गेल्या महिन्याआधी राजस्थान इथे कोटा कोटा जिल्ह्यातील बारा या ठिकाणी धनियाची शेती होते, म्हणजे त्याला आपण म्हणतो की कोशिंबिरी. कोथिंबिरीच्या शेतीवरती लोकांनी वातावरणाच्या प्रादुर्भावामुळे इथे स्प्रे करण्यात आला. कमीत कमी 8 ते 10,000 मध कॉलन्या नष्ट झाल्यात फक्त एका स्प्रे घेतल्यामुळे. तर ही बाब आपल्या मधमाशी पालकांसोबत होऊ नये याची तीव्रतेने काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कारण की जर मधमाशी गेली तर आज आपण सगळे संपलो. मधमाशी जतन करणं हेच आपलं कर्तव्य, म्हणून आपण या पाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुठल्याही एरियामध्ये ज्या ठिकाणी मधमाशी पालन तुम्ही कराल, तिथे तुमच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये कुठेही स्प्रे होता कामा नये. जर होत असल्यास त्या शेतकऱ्यांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना मार्गदर्शन करून, किंवा तुम्ही संध्याकाळच्या नंतर, जसं मधमाशी आपल्या बॉक्समध्ये परत येते, त्या बॉक्सच्या छत्त्यामध्ये आल्यानंतर तुम्ही संध्याकाळी 6च्या नंतर जर स्प्रे करत असाल, कुठलेही तणनाशक मारत असाल किंवा एक फर्टिलायझर्स मारत असाल, तर तो 7 ते 8 तासाचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये त्याचा पॉवर कमी होऊन जाईल, जेणेकरून मधमाशी जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या फुलांवर भरमंदी करायला जाईल, तिला जो 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 पॉवरफुल जो हार्मनेस असतो, जे तिला नष्ट करू शकतो, त्याचा पॉवर कुठेतरी कमी होऊन आपली मधमाशी वाचेल. सोबत सोबत तुमच्या त्या फुलांतून पॉलिनेशन होऊन शेड आपली प्रोडक्शन जे तुम्हाला करायचं आहे शेतीशी रिलेटेड, ते तुमचं यील्ड होईल डेफिनेटली. एक दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये मधमाशी पालनाच्या ज्या पेट्या असतात, तुम्ही बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनी बघितल्या असतीलच मधमाशा पेट्या, त्याच्यावर एक घोणपाट किंवा एक पोतं झाकणे, जेव्हा आपण त्याला एक कवर म्हणतो, ते झाकणं खूप आवश्यक असते. कारण की आता थंडीचा पिरियड आहे, कधी कधी 2 डिग्री 3 डिग्री -डिग्री पर्यंत सुद्धा टेम्परेचर जास्त असतं. त्यावेळेस एक ऊब म्हणून राहावं, त्यासाठी मधमाशाच्या पेट्यांवरती जे त्यांच्या फ्रेम्स असतात त्याच्यावरती आपल्याला एक पोतं, घाणी, बोरं एक झाकणं खूप आवश्यक असते, की जेणेकरून मधमाशी चांगल्या प्रकारे जतन करेल. तेच पोतं तुम्ही उन्हाळ्यामध्ये जवळपास 40च्या वरती टेम्परेचर जातं, त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर थंड पाणी मारून शिंपडून त्याला एक ऊब मिळावी यासाठी आपण त्याच्यासाठी ठेवत असतो. तर आता हे एक काळजी झाली. किंवा आता आपण मधमाशीचे एक शॉर्टमध्ये फायदे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण बघूनच घेऊ, की परागीभवन हा सगळ्यात मोठा एक फायदा मधमाशी या क्षेत्रातून आहे, की एक शेतीला जोडधंदा म्हणून हा तुम्हाला करता येईल. सोबतच एक 35 ते 40% 45% प्रोडक्शन तुमची फक्त एकटी मधमाशी करून देणारी असते. शेतीला उत्तम असा जोडधंदा म्हणून हा मधमाशी पालनाचा व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याने करावा, किंवा जी युवा पिढी आज नोकरीच्या शोधात आहे त्यांनी या क्षेत्रात जायला काही हरकत नाही. एक प्रॉपर पद्धतीने टेक्निक्स, बी किपिंगचे टेक्निक्स घेऊन, किंवा एक थोडा स्वतःचा वेळ देऊन एक चांगल्या प्रकारे जर तुम्ही उत्पन्न घेऊ शकले, तुमच्या शेतीला सोबत एक जोडधंदा, म्हणजे शेतीतून तर तुम्ही प्रोडक्शन घ्यालच घ्याल, पण सोबत सोबत तुम्ही या मधमाशी या क्षेत्रातून सुद्धा खूप बऱ्यापैकी प्रोडक्शन तुम्ही घेऊ शकता, आणि तुमचा एक आर्थिक उन्नतीच्या मार्गावर आपण व्यवस्थितपणे काम करून सोबत स्वतःला एक समर्थ बनवू शकू. यासाठी आज हा प्रयत्न चाललेला आहे. शेतीसोबत मध विक्री, जरासे सरांनी सांगितलं, मध विक्री करून तुम्ही दुप्पट पैसा किंवा मुनाफा तुम्ही कमवू शकता. पण मध विक्री हा एक माझ्या तरी मते एक 6व्या नंबरचा पॉइंट येऊ शकतो या मधमाशी पालनातून. तर आपण मधमाशीचे इतर फायदेवर सुद्धा आपण एक फोकस करू, की एक तुम्हाला आणखी एक माहिती देऊ इच्छितो, की मधमाशीमुळे मिळणारे बाय प्रोडक्ट्स काय काय असतात. तर एक सर्वप्रथम तर एक बी वेनम, म्हणजे मधमाशीचं विष. जे लोक सापाचं विष विकतात,
आपण मधमाशीचं विष सुद्धा विकू शकतो. त्याची सुद्धा एक प्रॉपर ट्रेनिंग, प्रॉपर टेक्निक्स असतात, इन्स्ट्रुमेंट्स असतात. त्या माध्यमातून आज आपण बी वेनम काढून लोकांपर्यंत चांगली किंमत आज आपल्या बी कीपरला याच्यात माध्यमातून येऊ शकते. एक पार्ट राहिला हा एक पार्ट की त्यामधून एक मार्केटिंगचा पार्ट सगळ्यात मेन इम्पॉर्टंट असतो. जसं वाकोडे सरांनी सांगितल्याप्रमाणे की मधमाशी सोबत तुम्ही अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. लोक मध खातील केव्हा? मग जेव्हा खातील लोकांना मधाची गरज किंवा त्याची कळकळ कळेल. आज या कोरोनाच्या पॅन्डेमिक काळामध्ये लोकांना हे समजून आलं की आज आम्हाला उत्तम खाद्य आणि शरीराला फिट ठेवण्यासाठी बस योग्य खाद्य पाहिजे. त्यासाठी योग्य इम्युनिटी तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे. तीच इम्युनिटी मेंटेन ठेवायची की वाढवायसाठी तुम्हाला मधासारखा दुसरा ऑप्शन तुझे भेटणार नाही. आणि मध सोबतच आज तुमची इम्युनिटी वाढून आज तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक दृष्टीने मजबूत ठेवण्याचं काम ही एक छोटीशी मधमाशी हे करताय. आज आपण ॲज अ बीकीपर किंवा एक मनुष्य जातीत म्हणून आज आपण तिचा जतन करायला खूप गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये काही नाही पण तुम्हाला अन्नाची खूप कमतरता जाणवेल, कारण की लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सोबतच तुम्हाला प्रॉपरली फूड मिळत नाहीये. अन्न भेसळ, सगळ्या भेसळ. गेल्याच काही महिन्यामध्ये तुम्ही जितकंही आज बघितलं असेल की मोठमोठ्या ब्रँड्स आज भारतामध्ये काम करत आहेत. इतक्या 50 वर्षापासून सुद्धा सगळ्यांमध्ये मधाबद्दल काय म्हणतात निगेटिव्ह एनर्जी सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे की मध हे सगळं गोठतं, खराब असतं. प्रॉपरली पद्धतीने लोक मध प्रोव्हाइड नाही करत. पण तुम्हाला एक उत्तम मध, क्वालिटीचं मध तुम्हाला फक्त एक मधमाशी पालकच देऊ शकतो. तो छाती ठोकून काम करू शकतो की तुम्हाला मध हे तुमचं कसं किती जेन्युइन आहे. या मधाच्या संबंधात जर आपण विचार करून आणखी एक प्रोडक्ट जर तुम्ही विचार केला की रॉयल जेली हे एक सुद्धा एक सुपर फूड म्हणून मधमाशी पालनातून तुम्ही कलेक्शन करू शकता. याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी भाव चांगला दिला जातो. सोबतच प्रोपोलिस, बी पोलन जे मधमाशीचे परागकण असतात त्याचा सुद्धा मार्केटमध्ये बऱ्यापैकी खप होतो आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये यांची चांगली डिमांड असल्यामुळे आज आपण महाराष्ट्रातून किंवा भारतात बाहेर आज तुम्ही भारतातून सुद्धा हे सगळं पाठवू शकता. सोबतच बी वॅक्स कॉस्मेटिक इंडस्ट्रीजमध्ये किंवा मेडिसिनल प्रॉपर्टीज ज्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा हे बी वॅक्स मधमाशीचं जे वॅक्स असते मेन याचा सुद्धा बऱ्यापैकी उपयोग होतो. आणि सगळ्यात शेवटी आज टॉपिक येतो, सगळ्यात शेवटी एक आपला पॉईंट येतो की तो म्हणजे मध. तर म्हणजे बी वॅनम, रॉयल जेली, प्रोपोलिस, बी पोलन आणि बी वॅक्सच्या नंतर येणारी किंमत म्हणजे मध. म्हणजे हे सगळ्यात शेवटचं एंड प्रोडक्ट म्हणून आपण म्हणू शकतो मधमाशीचं हे मध, ज्याला आयुर्वेदामध्ये खूप बऱ्यापैकी अमृताचं महत्व दिलं गेलेलं आहे. आणि मनुष्य आज एक चांगली अशी गोष्ट की असे म्हणता येईल की हे जगातील एक असं कीटक ज्याचं एक फूड ती स्वतःसाठी तयार करते, पण आम्ही माणसांसाठी ते एक अमृताचं काम करते. ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आज मधमाशी किती सुंदररित्या काम करते हे ज्याला कोणी जाणून घ्यायचं असेल तर त्याने नक्कीच बीकीपिंग हा एक भाग किंवा हा एक व्यवसाय म्हणून निवडावा. आणि या व्यवसायाशी रिलेटेड बाकी जे काही तज्ज्ञ लोकांना यांचे सुद्धा मार्गदर्शन घेऊन, टेक्निक्स घेऊन या सगळ्यांच्या माध्यमातून इथे महाराष्ट्रामध्ये सोबत आपापल्या एरियामध्ये सुद्धा यांनी काय करायला काही हरकत नाही. तर आज या फायदे किंवा बेनिफिट्स, रिस्क आज आपण डिस्कस केलेले आहेत. त्याच्या मधमाशीचे टेक्निक्स सुद्धा आपण आता डिस्कस केलं आहे. आणखी जर कोणाला काही विचारायचं असतील तर एंड ऑफ द सेशन आपण याच्यावरती चर्चा करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आपली माहिती नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत पुरेपूर पोहोचलेली आहे आणि त्याचा नक्कीच शेतकरी फायदा सुद्धा घेतील सर. तर क्वेश्चन आन्सर झाले तर आपण सेशन नंतर घेऊया. आता दिनकर पाटील सरांचं एक सेशन बाकी आहे, त्यांचं घेऊ, नंतर आपण क्वेश्चन आन्सर. ठीक आहे. दिनकर पाटील सर. पाटील सर. हॅलो पाटील सर. हॅलो पाटील सर. हॅलो पाटील सर. पाटील सर आवाज येतोय? हा सर येतो. आवाज माझा येतोय? येतोय का? हो हो हा येतोय यस सर, यस येतोय. यस. ओके. तर सर तुमचा जे विषय आहे शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालनाचे महत्व, तर इथून पुढे कंटिन्यू येस करावं सर आपलं शिक्षण. ओके सर, थँक्यू. चालेल चालेल. ओके ओके. थँक्यू सर. आता
ज्या पद्धतीने डॉक्टर वाकोडे सर आणि जकुलवार आनंद यांनी ज्या प्रमाणे आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे, तर शेतकऱ्यासोबत मधमाशी पालन करत असताना म्हणजे याच्यासोबत म्हणतो ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपण इतरत्र दुसऱ्याच्या शेतामध्ये जात असतो आणि आज सगळ्यात मोठी आपली गरज ही मधमाशी पालनाची आहे, जी आम्हाला जाणवते सध्या. त्यामध्ये डाळिंब शेती, कांदाचं पीक, शेवगा पीक, मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशांची गरज आहे आणि या सर एक मिनिट, सर तुमच्याकडे कनेक्शन व्यवस्थित नाही का? ते आवाज. हॅलो हॅलो किंवा तशा मुक्तोय का? सर आवाज तो व्यवस्थित येत नाही असं. हा सर आवाज व्यवस्थित येत नाही आहे. हा आता येतो आहे, आता व्यवस्थित आहे. ते थोडस ऍडजस्ट करा सर. जक्कुरवार सर तुम्ही म्यूट करा सर. हा सर बोला सर. सर येतोय ना आवाज? हा आता येतो आहे सर, आता येतो आहे. येस येस येस. तर ज्या पद्धतीने आज आपण या शेतकऱ्यासोबतचं मधमाशी पालन, शेतकऱ्यासोबत त्याच्यासाठी म्हणतोय की आपल्याला शेतकऱ्यासोबतच हे काम करणं अत्यावश्यक आहे. कारण कुठल्याही शेतकऱ्याकडे बीकीपरकडे एवढं मोठं फील्ड नाहीये की जो स्वतः बीकीपिंग करेल. तर ज्या ज्या ठिकाणी आपण पेट्या ठेवतो त्या ठिकाणी आपण कुठेतरी दुसऱ्याच्या शेतामध्ये ठेवत असतो. आणि आज सगळ्यात मोठा विषय हा कांद्याचा आहे. कारण मागच्या वर्षीपासून कांद्याचे भाव खूप कडाडलेले आहेत आणि कांद्याचं बी हे मिळत नाहीये आणि कांद्याच्या बियाचं पॉलिनेशन होत नाहीये. तर कांद्याच्या बियाचं फळधारणा होण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्ही काम करतोय आणि जवळपास सगळी शक्ती आम्ही पणाला लावली. त्याच्यानंतर यावर्षी योगायोगाने डाळिंबाच्या पिकाला खूप मोठा भाव, प्रचंड मोठं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाच्या उत्पादनाची आवश्यकता होती आणि मधमाशीची संख्या खूप कमी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ होणं चालू आहे आणि डाळिंबाचे शेतकरी सुद्धा खूप आज परेशान आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करत असताना लक्षात येते की दिवसेंदिवस निसर्गातली मधमाशी ही संपत चाललेली आहे. आणि मी असं पाहतोय की बऱ्याच ठिकाणी लोक शेतामध्ये गुळ ताक फवारतात का, तर मधमाशी त्याच्याकडे आकृष्ट होईल. जर मधमाशी असेल तर ती गुळ ताकाला आकृष्ट होणार नाही, ती फुलाच्या नेक्टरला, त्याचा जो स्मेल आहे पोलनचा, त्यालाच आकृष्ट होईल. परंतु मधमाशीच निसर्गात न राहिल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज शेतकरी पंचायतमध्ये आहेत. कालच मी पुणे जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांची व्हिजिट करून आलो तेव्हा असं लक्षात आलं की ते शेतकरी अक्षरशः रडकुंडी आलेले आहेत. कारण जसं सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शेतीमध्ये करतो, बाकीच्या पेरणी असेल, उत्तम बियाणं असेल, खताचं नियोजन असेल, खुरपणी असेल, बाकी सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करतो. पण जी गोष्ट शेतकऱ्याच्या हातात नाही ती गोष्ट होणं अत्यावश्यक आहे आणि ती म्हणजे पॉलिनेशन. कारण ते पॉलिनेशन करण्यासाठी मधमाशीच आवश्यक आहे. आपल्या निसर्गातलं जवळपास 95% पॉलिनेशन ही एकटी मधमाशी करते आणि ते पॉलिनेशन होत नसताना अक्षरशः काही शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं की आम्ही बागेमध्ये 2 लाख लावलेत, 4 लाख रुपये लावलेत आणि जर सेटिंग नाही झालं तर फुलगळ होते. काही शेतकऱ्यांचा पहिला बहार गेला आणि दुसऱ्या बहाराला आता त्यांचं पॉलिनेशन होत नाहीये. तर ही फार मोठी समस्या आज महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपलेली आहे. आणि आपण फक्त मधमाशी पालनाचे बारकावे, शास्त्रोक्त पद्धती याच्यावरच आपण काम करतोय. परंतु हे सगळं करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं आवश्यक आहे की जे 4 भिंतीतलं किंवा डेमो स्वरूपातलं जे काम आहे ते काम आता झालं नाही पाहिजे. कारण तो डेमो स्वरूपातलं काम करून आपण फक्त आपलीच प्रसिद्धी करतोय आणि आपण डेमो प्लॉट पुरताच फक्त विचार करतोय. त्याच्याऐवजी सर्वसामान्य शेतकऱ्यांना मधमाशी कशी कळेल, सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत ती मधमाशी कशी पोहोचेल
आणि त्याचा अवेअरनेस मधमाशीचा सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत कसा होईल याच्यासाठी खूप मोठी एक व्यापक चळवळ आज महाराष्ट्रात उभी होणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात काही अंशी सातेरीचं जे काम करणारे लोक आहेत त्यांचं मायग्रेशन होत नाहीये. सातेरीचं मायग्रेशन करता येत नाही, त्याच्यामुळे सातेरीच्या मधमाशा चं काम करून सुद्धा पॉलिनेशनचं काम कमी होतंय. आणि मेलिफेराचं आपण काम करत असताना तिचं मायग्रेशन होतंय, आपण नेऊन तिथपर्यंत ठेवू शकतो, पण त्याची संख्या खूप मर्यादित असल्यामुळं आज आपल्याला निसर्गातल्या ज्या मधमाशा आहेत, ज्या त्यामध्ये ॲपिस फ्लोरिया, ॲपिस डॉर्सेटा किंवा ट्रायगोना सारख्या ज्या स्टिंगलेस बीज आहेत, याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम होणं आणि अवेअरनेस होणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण प्रोफेशनल बीकीपर असू त्यावेळेला आपण आपल्या मर्यादित स्वरूपात आपल्याकडे असलेल्या 100-200 पेट्या पुरतच बोलतोय, पण ज्या लाखो शेतकऱ्यांना लाखो मधमाशांच्या वसाहतींची गरज आहे, अशा वेळेला आपण कधीच हे पुरवू शकणार नाही. तर त्यासाठी माझी सर्व शेतकऱ्यांना एक अशी विनंती आहे आणि जे लोक या क्षेत्रामध्ये लिडिंग करतायत त्यांना पण माझी एक कळकळीची विनंती आहे की निसर्गातल्या ज्या मधमाशा आहेत त्या मधमाशा टिकवण्यासाठीचे जे काय प्रकार आहेत ते आधी आपण केले पाहिजे. आपण चिमण्याचे थांबे केले, पाणी ठेवलं त्यांना, त्यांच्यासाठी आपण बराच अवेअरनेस केला, पण या मधमाशासाठी आपण मला वाटतं की 1% सुद्धा काम केलेलं नाहीये. आज सातेरी मधमाशाची परिस्थिती पाहिली तर सातेरी मधमाशाचे डिव्हिजन होतात, वेळेवर डिव्हिजन होतात, पण त्या मधमाशांना बसण्यासाठी जागे नाहीयेत आणि त्या भरकटतात. खूप ठिकाणी त्या वसाहतीचं डिव्हिजन होऊन सुद्धा त्यांना सफिशियंट जागा भेटत नाही आणि त्या मधमाशा मरण पावतात. आज त्या मधमाशांना ज्या पाहिजे तशा ढोली नाहीयेत, पाहिजे तसे त्यांच्यासाठी थांबे नाहीयेत आणि ज्या ठिकाणी 2-4 थांबे आहेत तिथं जे मधमाशी पालक आता काम करतात ते लोक ते झाडाचे बुंदे कापून त्यातलं कॅप्चरिंग करून ते पेटीमध्ये ठेवतात आणि त्या पेट्या विकून टाकतात. त्याच्यामुळे ते जे स्थानं आहेत मधमाशाची बसण्याची ती पण कमी होत चाललेली आहेत आणि एकंदरीत त्या मधमाशीवर एक खूप मोठ्या प्रकारचा घाला आपण घातलेला आहे. ॲपिस डॉर्सेटाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मोठी झाडं खूप कमी आहेत आणि ज्या ठिकाणी झाड आहेत त्या ठिकाणी सगळ्याच मधमाशा बसतील असं नाही, ते विखुरल्या गेलं पाहिजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या ॲपिस डॉर्सेटाच्या वसाहती सेट झाल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी आपण वेगळं काही प्रशिक्षण घेऊ शकतो का, वेगळं काही आपण अवेअरनेस करू शकतो का? आणि ट्रेगोनाच्या बाबतीत, स्टिंगलेसच्या बाबतीत तर आपल्याकडे अगदी शून्य नॉलेज आहे, कारण त्या वसाहती ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी शेकडो वर्ष असतात. माझ्या घरी एक वसाहत आहे जी 25-30 वर्षापासून पाहतोय की ती त्याच ठिकाणी आहे. तर तिच्यासाठी चांगले जर थांबे आपण तयार केले, चांगले व्यवस्थित बसण्याच्या जागा आपण जर तयार केल्या, तर आज शेतकऱ्याच्या दृष्टीने सगळ्यात घातक परिस्थिती काय आहे की मोनोपोली होत चाललेली आहे. जे लोक 10-5 लोक मधमाशा पालन करतात त्यांच्यावर त्यांना डिपेंड राहावं लागतंय. तर शेतकऱ्यासाठी डिपेंड न राहता शेतकऱ्यांना स्वतःला काही करता येतं का? शेतकऱ्यांनी या निसर्गातल्या ज्या मधमाशा आहेत, आपल्याकडे ॲपिस फ्लोरियाचं इतकं मोठं प्रचंड जाळं आहे, पण दुर्दैवाने या दिवसामध्ये खूप मध असतो आणि या ज्वारीच्या सीझन मध्ये त्या मधमाशाच्या वसाहती काढल्या जातात, रोडवर ते पोळ विकले जातात आणि अशा वेळेला आपण त्याला डिस्ट्रॉय करतो की पुन्हा ड्राय पिरियड आहे, पुन्हा निसर्गामध्ये काही खाद्य भेटणार नाही. अशा वेळेला आपण त्या वसाहती मारतो आणि मग पुन्हा ओरड चालू असते की मधमाशा संपत चालल्या. तर त्या वसाहती गरज आहे का की त्या पोळं काढलंच पाहिजे, ती वसाहत नष्टच केली पाहिजे, ही गरज आहे का? आज ते पोळं नाही काढलं तर चालायच नाही का? आणि याचा अवेअरनेस कुठेतरी होणं आवश्यक आहे. ग्रामपंचायत लेवलवर त्याच्यावर बंधनं आली पाहिजेत. जसं एखाद्या चिमणीला आपण मारल्यावर 3 महिने त्याचं हे होत नाही, जमानत होत नाही, तिला जसं आपण वाईल्ड मध्ये टाकले तसंच या मधमाशा ज्या वाईल्ड मधल्या ज्या 2 जाती आहेत, ॲपिस फ्लोरिया आणि ॲपिस डॉर्सेटा, हिला वाईल्ड म्हणून घोषित करावं शासनाने आणि ते काढणाऱ्यावर बंधनं आणली पाहिजेत. जो कोणी ते वसाहती काढेल त्याच्याकडे त्या काढण्याचं पूर्ण प्रशिक्षण, त्याचं लायसन असणं आवश्यक आहे आणि तो अहिंसक पद्धतीने त्यातला तो मध काढेल अशा प्रकारच्या ज्या ट्रेनिंग्स आहेत आपल्याकडे त्या त्यांना देणं आवश्यक आहे, जेणेकरून आजकाल मधमाशी म्हणलं की फक्त मध, कारण ते नावच अशा पद्धतीचं ठेवण्यात आले, आधी मध आणि माशी. तर ही जी चुकीची कल्पना आपल्यात रूढ होत गेली त्याच्यामुळे असलेल्या मधमाशा संपत चालल्या आणि हळूहळू आपण सगळेच म्हणतो की मधमाशा संपत चालल्या, पण त्याच्यावरचे जे उपाय आहेत ते कुठेतरी सर्वांनी एकत्र बसून त्याच्यावरचे उपाय शोधले पाहिजेत आणि त्याच्यावर कार्य करणं अत्यावश्यक आहे. त्याचा कुठला तरी असा एक पंचवार्षिक, त्रिवार्षिक असा कुठला तरी एखादा प्रोग्राम तयार करून तो पुढे रन करणं आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक ग्रामपंचायत लेवलवर त्या मधमाशीचं संगोपन कसं करायचं याच्या ट्रेनिंग तिथपर्यंत गेल्या पाहिजे. तसे त्याचे
पॉम्पलेट्स वगैरे छापल्या गेले पाहिजे, तसे बुकलेट्स तयार करून ते ग्रामपंचायत लेवलवर सगळ्यांना देणं आवश्यक आहे. आणि काउंटिंग झाली पाहिजे की एका ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये किती वसाहती कुठल्या प्रकारच्या उपलब्ध आहेत याचं एक काउंटिंग होणं आणि त्याची शासन दरबारी नोंद असणं आवश्यक आहे. आपल्याकडे आपण 2-4 ठिकाणी पाहतो कुठं कुठं वसाहती आहेत आणि अंदाजित आपण तालुक्याची संख्या जाहीर करतो, अंदाजित जिल्ह्याची संख्या जाहीर करतो, अंदाजित पूर्ण महाराष्ट्राची संख्या जाहीर करतो. प्रॉपर त्यात तशा वसाहती तिथं आहेत का, त्या वसाहतीचं स्थलांतर कुठून कुठं होणार आहे. फक्त आपण डोमेस्टिक हनी बी किपिंग वरच जर फोकस करत कंटिन्यू राहिलो तर मोजके 10-20 तयार होतील, 5-25 बी किपर तयार होतील. ते काय सगळा महाराष्ट्र व्यापणार आहेत का? तर व्यापणारच नाही. तर शेवटी कुठेतरी आपल्याला असा एखादा मुद्दा, असा एखादा ग्रुप कुठला तरी तयार झाला पाहिजे की जेणेकरून नॅचरल ज्या वसाहती आहेत ज्याच्यामध्ये ऍपिस फ्लोरिया, ऍपिस डॉर्सेटा आणि स्टिंगलेस बीज याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम होणं आवश्यक आहे. सेराना इंडिकाचं आपण पालन करू शकतो, पण त्याच्या वसाहती जितक्या निसर्गात आहेत त्या आपण कॅप्चर करून संपवल्या. तर ती कॅप्चर करण्याची जी पद्धत आहे आपल्याकडे, ती मला असं वाटतं की ती 50-60% ती चुकीची आहे. कारण आपण कॅप्चर करताना त्या वसाहती काढताना दगडधोंडे आपण काढून पूर्ण सगळं मोडतोड करून काढतो आणि त्याच्यानंतर जसं आपण रस्त्याच्या कडेचं एखादं झाड तोडलं तर त्याला आपण 10 झाडं कंपल्सरी लावण्याचं जसं टार्गेट देतो, तसं एक वसाहत काढली तर त्याला कमीत कमी 10 वसाहतीसाठी थांबे करणं त्याला कंपल्सरी करायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा त्या वसाहतीचं डिव्हिजन झाल्यानंतर त्या वसाहती पुन्हा त्या क्षेत्रामध्ये सेट झाल्या पाहिजेत. कारण आपण जसं वसाहतीचं काउंटिंग करतो, वसाहत पाहतो, तसं तिची पुढे डेव्हलप होण्यासाठी काही आहे का? आज आपल्याकडे भीमाशंकर सारख्या ठिकाणी 60-70 किलोमीटरवर त्या वसाहती खाली मायग्रेट करून येतात. जसं महाबळेश्वरच्या वसाहती खाली मायग्रेट करतात पावसाळ्यामध्ये, तसंच मराठवाड्यातल्या वसाहती या कर्नाटक साईडला मायग्रेट झालेल्या आम्ही पाहिल्या. तसंच विदर्भातल्या वसाहती या सातपुड्याचा जो पर्वतरांग आहे त्या भागात आपण मायग्रेट झालेल्या आपण पाहिल्या. तर ह्याच्यावरचा एक मोठा व्यापक असा चर्चा होणं आवश्यक आहे, त्याच्यावर एक मोठा अभ्यास होणं आवश्यक आहे आणि डोमेस्टिकवर भार कमी करून, कारण डोमेस्टिक जर जितकं आपण काम करू तितके मोजकेच बोटावर मोजणे इतके बीकीपर असतील, त्याच्यामुळं त्याच्यावरचं काम फार काही मोठं होतंय असं आपण म्हणू शकणार नाही. पण जसं मधमाशीचा अवेअरनेस जर मोठ्या प्रमाणात झाला आणि जर शेतकऱ्यांनी मधमाशी जपायचं ठरवलं तरच या मधमाशीची जी पूर्ण व्याप्ती आहे, जे गमतीची बाब सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला खाद्य असतं म्हणजे जुलै नंतर जेव्हा आपल्याकडे भरपूर निसर्ग भरलेला असतो तेव्हा अर्धा किलोमीटरच्या पुढे मधमाशी जात नाही, अर्धा किलोमीटर, कारण सगळा निसर्ग भरलेला असतो. आणि अशा वेळेला मग बाकीच्या क्षेत्राचं काय करायचं? आणि ज्या वेळेला पावसाळा पूर्ण संपून एकदाच आपल्याकडे सगळं फील्ड येतं जुलै ऑगस्टला, त्यावेळेला तितक्या वसाहती आपण एकदाच कुठून आणणार आहे? आणि जे डोमेस्टिक बीकीपिंग करणारे लोक आहेत त्यांच्याकडे 100-200 वसाहती असणार आहेत, त्या कुठपर्यंत पुरणार आहेत आपल्याला? आणि त्या काही 10-20 वसाहती विभागून ठेवत नाहीत, एकाच ठिकाणी आपण 250-300 वसाहती ठेवतो. त्याच्यामुळे त्याच्यावर पण मर्यादा येतात, 2-3 किलोमीटरची मर्यादा त्या मधमाशीवर पडते. त्याच्यामुळे जे फील्ड राहतं त्याच्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान आपल्याकडे तिळाच्या पिकाचं झालं, नायजरचं झालं, त्याच्या तेलबियामध्ये आपण काम करणार. त्याच्यानंतर जे आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये यायचं सूर्यफूल ते बंद झालं. त्याच्या मागची प्रमुख कारण म्हणजे हेच आहेत की पॉलिनेशन होत नाही. तर याच्यावर कुठेतरी सविस्तर अभ्यास होऊन उन्हाळ्यामध्ये मधमाशाच्या वसाहतीची संख्या मॅक्सिमम जास्तीत जास्त कशी सांभाळता येईल, डोमेस्टिक मधली नाही बोलत मी, सगळं वाईल्ड वर बोलतोय, कारण डोमेस्टिक वर मर्यादा आहेत, वाईल्ड वर मर्यादा नाही आहेत. आज 2-3 दिवसापूर्वीच एक मी पेपरला स्टेटमेंट वाचलं की यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध उत्पादन झालं आणि हजारो लोकांना व्यवसाय मिळाला. इतकी चुकीची बातमी आहे, त्याला आपण उलट्या दिशेने आपण घेतलं. अरे हजारो लोकांना व्यवसाय मिळाला नाही, त्या हजारो लोकांनी लाखो वसाहतीचं नुकसान केलं, लाखो वसाहती डिस्ट्रॉय केल्या, ही बातमी आपण प्रसिद्ध करणं आवश्यक आहे. जेवढ्या काही बातम्या बाहेर येतात त्या एकाच अँगलने येतात, दुसरा अँगल त्याचा दाखवला जात नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या निसर्गातल्या वसाहती आहेत त्यातल्या त्यात प्रामुख्याने ऍपिस फ्लोरियाचं जे नुकसान होतंय, तर त्या फ्लोरियाच्या वसाहतीचं नुकसान टाळण्यासाठी इतकी छान बाब आहे ती. पाहिलं जर आपण ऍपिस फ्लोरियाच्या वसाहती कुठल्याही कंडिशन मध्ये सेटल होतात, कुठल्या कंडिशन मध्ये त्या 2-2, 3-3 महिने एका ठिकाणी राहू शकतात आणि कमीत कमी खाद्याच्या ठिकाणी ऍपिस फ्लोरिया राहू शकते. ऍपिस डॉर्सेटा मान्य मला, तिला हाईट खूप मोठी उंच लागते, तिला पाण्याचा सोर्स जवळ लागतो आणि तिचा कोठा जास्ती आहे, तिला खाद्य जास्ती लागतं. पण तसे झाडं कमी असल्यामुळे त्या एका ठिकाणी जास्ती जमा होतात. परवा एक मी एका ग्रुपवर पाहिलं की एकाच ठिकाणी 26-27 वसाहती बसलेलं झाड दाखवलं. तर जसं
ती काही अभिमानाची बाब नाहीये. 26-27 वसाहती नाईलाजाने एका ठिकाणी बसतात, नाईलाजाने, कारण दुसरीकडे त्यांना बसण्यासाठी जागा नाही. तर तशा मोठ्या मोठ्या झाडांची संख्या कमी होते, त्याच्यावर शासनाने कुठेतरी बॅन आणला पाहिजे. आणि कमीत कमी 20 फुटाच्या पुढची जी झाडं आहेत ती झाडं तोडण्यासाठी काहीतरी या मधमाशीचा बेस त्याला दिला पाहिजे की बाबा या जर झाडं तुम्ही तोडताय तर पुन्हा त्या वसाहतीने बसायचं कुठं. त्या आणि बऱ्याच ठिकाणी ज्या बिल्डिंगला बसतात पहा तुम्ही त्या बिल्डिंगवर बसलेल्या वसाहती खिडकीच्या बाहेर आहे म्हणून जाळून पळून काढल्या जातं. मला रोज बऱ्याच जणांचे फोन येतात, तुम्ही मधमाशाचं काम करताय, आमचं पोळं काढून द्या. तर ह्या ज्या वसाहती चुकीच्या ठिकाणी येऊन बसतात त्याचं मूळ कारण आहे की त्यांचे आपण थांबे नष्ट करतोय आणि ज्या ठिकाणी बसतायत वसाहती आपल्या मानवी वसाहतीत येऊन त्यांना आपण काढायचा प्रयत्न करतोय. मग त्यांनी जायचं कुठं. त्या वसाहतीचा प्रश्न मार्गी कुठेतरी लागला पाहिजे. आणि त्या ऑफिस डॉर्सेटाच्या ज्या वसाहती आहेत, मागे एकदा मी एक लेख लिहिला होता आणि त्याच्यात लिहिलं होतं की एक ऑफिस डॉर्सेटाची वसाहती पूर्ण गाव जगवते. तर बऱ्याच लोकांनी गाव जगवणे या शब्दावर आक्षेप घेऊन मला विचारलं होतं की गाव जगवते म्हणजे नेमकं काय करते. तर ती गाव जगवते याचा अर्थ ती पूर्ण गावाचं पॉलिनेशन करते. 5 किलोमीटर बाय 5 किलोमीटर परिसरामध्ये ती सगळ्या गावाचं पॉलिनेशन करते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पॉलिनेशन करून ती गावच जगवते एका अर्थी. तर इतकं मोठं कार्य त्या मधमाशीचं असताना आपण कुठल्याही प्रकारचं त्याचं काही पाहत नाही. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे का आपण पाहत नाही. कुठेतरी वसाहत येतात त्या चावतात म्हणून लोक त्याला जाळपोळ करून काढून टाकतात. आणि मग निसर्गामध्ये जे आपल्याकडे अक्वायर लँड आहे त्या अक्वायर लँड मध्ये जी यील्ड आपल्याला पर्सेंटेज मध्ये पाहिजे ते आपल्याला भेटत नाही. आणि त्याच्यातलं मग पुन्हा आपण कुठंतरी केमिकल कमी पडलं का, कुठल्या फर्टिलायझरच्या बाबतीत आपण पुन्हा त्याच्यामध्ये वापर करतो आणि वेगवेगळ्या विषयांतर करून आपण त्याचा काहीतरी अभ्यास वेगळा करतो. परंतु त्याचं किती टक्के पॉलिनेशन होतंय आणि पॉलिनेशन मुळे किती उत्पादन आपलं कमी होतं याच्या बाबतीत आपल्याकडे खूप कमी अभ्यास आहे आणि या विषयावर शक्यतो कोणी बोलत नाहीये. आजच्या जो काय पिरियड आहे हा ज्वारीचा पिरियड, सध्या ज्वारीच्या सीझन मध्ये ज्वारीवर चिकटा असतो आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध येतो. ज्वारीचा पोलन आणि ज्वारीच्या पोलन मध्ये सुद्धा नेक्टरचं प्रमाण आहे. सध्या खूप वसाहती आम्ही या ज्वारीच्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारचा नेक्टर येतोय. पण फक्त मेलिफेरालाच नेक्टर येते किंवा सातेरीलाच येते असं नाही, तर फ्लोरियाच्या ज्या वसाहती आहेत त्या सुद्धा सील्ड आहेत आता. आणि आपण जर त्या सील्ड वसाहती नाही काढल्या तर उन्हाळ्यामध्ये त्याचा नक्कीच त्या वसाहती टिकतील आणि उन्हाळ्याच्या नंतर पुन्हा पावसाळ्यामध्ये त्याचं त्या वसाहतीचं स्थलांतर होऊन त्याच्या पुन्हा विभाजन होईल आणि 1च्या 2, 2च्या 5 वसाहती होण्याला मदत होईल. तर हा जो अवेअरनेसचा पार्ट आहे हा सगळ्यात मोठा हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं अत्यावश्यक आहे. आणि जसं आपण ट्रिगोनाच्या बाबतीत आपण बोलतोय तर परवा एक मी ट्रॅगोनाची वसाहत बघितली स्टिंगलेसची. जवळपास त्या भिंतीमध्ये ती 25-30 वर्षाच्या पूर्वीपासून आहे असं त्या शेतकऱ्या त्या भिंती पाडणाऱ्याच म्हणणं होतं. आणि ती वसाहत काढल्यानंतर असं लक्षात आलं की 3 फूट लांबपर्यंत तिचं खूप मोठं घर आहे आणि संख्या तर प्रचंड होती. याचा अर्थ ज्या ठिकाणी खाद्य मिळते, ज्या ठिकाणी त्या वसाहती आहेत, आता ती त्यांनी भिंत पाडली त्याच्यामुळे ते सगळं डिस्ट्रॉय झालं आणि ती वसाहत उठून कुठे गेली ती आम्हाला कॅप्चर नाही करता आली. तर त्या दिवशी मला असा एक बोध झाला की या त्रिगुणाच्या ज्या वसाहती आहेत त्या वसाहती बसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पेट्या आहेत त्या पेट्या आपण आणि फार कमी खर्च 100 रुपयामध्ये ती पेटी तयार होते. तर अशा पेट्या जर आपण बनवून इतर ठिकाणी जर आपण स्थलांतरित केल्या त्याच्यामध्ये प्रपोलिस लावून त्या जर व्यवस्थित ठिकाणी ठेवून जर त्याच्यामध्ये त्रिगुणाच्या वसाहती डिव्हिजन बसण्यासाठी जर आपण केलं तर ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असेल. दुसरं मागं खादी आयोग आणि खादी बोर्डाने मडकी लावण्याचा जो प्रकार केला होता सातेरीसाठी, मला वाटतं त्याच्यामध्ये वाकोडे सरांचा पण खूप मोठा हात होता आणि दराडे सरांनी पण त्याच्यामध्ये खूप मोठं काम केलेलं होतं. तर तो प्रकार पुन्हा दुसऱ्यांदा जर केला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मडकी जर आपण निसर्गात लावली तर सातेरी मधमाशा बसण्यासाठी खूप मोठी जागा होईल. आज आपण फक्त प्रोफेशनल बीकीपिंग वर आपण सगळा भर देऊन काम करण्यापेक्षा ज्या काही वसाहती निसर्गातल्या आहेत त्या सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये कशा जगवता येतील. फक्त आपण पेट्याच तयार करणे आणि त्या सातेरीच्या पेट्या 1500-1800 रुपयाची पेटी घेऊन लावणे, तिची सांभाळायची अडचण आणि त्या पेटीमध्ये वसाहत आली तर तिला गिरायक खूप आहे त्याच्यामुळे आपण पेटी लगेच उचलून विकून टाकतो. ज्या त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्या कॉलनीज कशा सेट होतील आणि त्या कॉलनी सेट होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्यावर खूप मोठा अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि माझी आयोजकांना पण विनंती आहे की तुम्ही जी मधमाशी वाईल्ड मधमाशी आहे तिच्या बाबतीमध्ये खूप मोठा एक प्रोग्राम घ्यावा.
त्याच्यावर खूप मोठा एक अवेअरनेस चर्चासत्र घ्यावा आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये असं नाहीये की प्रत्येक ग्रामपंचायत लेवलवर ती वसाहत असते. काही ग्रामपंचायती समजा तालुक्यामध्ये 150, आता माझ्या तालुक्यामध्ये 170-74 गाव आहेत, त्यातले 12-15 गाव असे आहेत की ज्या गावामध्ये सातेरीच्या वसाहती भरपूर प्रमाणामध्ये आहेत. तर तशी प्रत्येक तालुक्यातली 22 गावं चॉईस करावी आणि त्या गावामध्ये या मधमाशीच्या वसाहतीसाठी थांबे तयार करावेत आणि त्याच्यानंतर मग त्या वसाहत, आणि हे काही एक दिवसाचं काम नाही किंवा लगेच हाती घेतला तर 1-2 महिन्यामध्ये होणार आहे असं अजिबात नाही. तर एकदा प्रोग्राम जर आपण रन केला तर 2 वर्षामध्ये हा प्रोग्राम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि हे करत असताना हळूहळू लोकांच्या पण लक्षात येईल की हे सगळं करतात याचा अर्थ ही मधमाशी आपल्याला कुठेतरी फायद्याचीच आहे. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3-4 जिल्हे असे आहेत, सोलापूर, पुणे, अहमदनगर, या 3 जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाचं क्षेत्र आहे आणि ते डाळिंबाचे शेतकरी आज लाखो रुपये खर्चतायत, लाखो रुपये. याचं कारण आहे की सेटिंग होत नाहीये आणि मग ते लाखो रुपये खर्चून सुद्धा काय होतं, त्यांचं डाळिंबाचं तर पॉलिनेशन नक्कीच होतंय, पण त्यांचं डाळिंबाचं सेटिंग झाल्यानंतर पुन्हा ते लोक आपल्या आपल्या परीने स्प्रे करतायत. आणि गमतीची बाब म्हणजे बागेतलं जे डाळिंबाचं फुल आहे ते शेवटपर्यंत कमी जास्त प्रमाणात असतच आहे. तर ते जे कमी जास्त प्रमाणात जे फुल आहे त्या फुलासाठी मधमाशी जातीच आहे आणि पुन्हा झालेल्या स्प्रेमुळे ती मरतीये. सेटिंग होत आहे, सेटिंग झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तर तो पण शेतकऱ्यांना आपण समजावून सांगणं अत्यावश्यक आहे. कारण आज आपल्याकडे शेवग्याची शेती खूप मोठ्या प्रमाणात होती आणि यावर्षी पहिल्या सत्रामध्ये आपल्याला शेवग्याची शेंग खायलाच मिळाली नाही, बिलकुल खायलाच मिळाली नाही. कारण जो मृग बहार जो धरतात शेतकरी त्या मृग बहारामध्ये सेटिंग झालंच नाही. मी सुद्धा 22 बागेचं पॉलिनेशन केलं पण ते सेटिंग झालं नाही आणि त्याची फुलगळ झाली आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. पण जो दुसरा हंगाम आता सुरू झाला, दिवाळीचा जो सेशन होता, दिवाळीचा जो बहार धरण्यात आला, आंबे बहार, तर या बहारामध्ये चांगल्या प्रकारचं पॉलिनेशन झालं आणि जर 2 वेळेला वर्षातून जो आपल्याला बहार मिळायचा तो एकच पुढचा मिळाला. पहिला एक बहार पूर्णतः गेला आणि माझं असं म्हणणं आहे की तो 99% त्याला मधमाशी कारणीभूत आहे. कारण जी मधमाशी उन्हाळ्यामध्ये संपत जाते आणि जी पावसाळ्याच्या पहिल्या सुरुवातीला जी डेव्हलप व्हायला चालू होते, उन्हाळ्यात संपलेली माशी संपूनच गेली, फार नगण्य 5-10% राहिली आणि तिला डेव्हलप होण्यासाठी पुन्हा वेळ लागला. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये ती डेव्हलप झाली. ऑक्टोबर मध्ये जर जे काही मधमाशी पालक आज या ठिकाणी जुळलेले त्यांनी एक नोटीस केलं असेल की या वर्षीचं जे फ्लोरियाचे जे डिव्हिजन झाले ते सप्टेंबर नंतर झाले, म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान फ्लोरियाचे डिव्हिजन यावर्षी झाले. माझं याकडे बारकाईने लक्ष असतं. तर दरवर्षी जुलै ऑगस्टला होणारे डिव्हिजन हे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झाले. याचा अर्थ हा जो पिरियड होता हा पुढे गेलेला होता. त्याच्यामुळे पहिला जो सीझन होता आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लोरियाचं काम हे निसर्गामध्ये आहेच आहे आपल्याकडं. तर त्या फ्लोरियाच्या ज्या जाती आहेत त्याच्या जे डिव्हिजनचे प्रकार आहेत, त्याचा जो डिव्हिजनचा पिरियड आहे तर त्याच्यावर अभ्यास होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी काय आपल्याला करता येईल. फक्त आपण मोजके, समजा आज मी तुम्हाला बोलायचं झालं तर मी डाळिंबाच्या शेतीवर 2-3 दिवस बोलू शकतो, कारण मी डाळिंबामध्ये 15 वर्ष झाले काम करतोय. कांद्याच्या फ्लॉवरिंग वर मी खूप वर्ष झाले काम करतोय, 10-12 वर्ष झाले, मी त्याच्यावर बोलू शकतो. पण मी त्या गोष्टी आज मुद्दाम होऊन टाळतोय. इथं का टाळतोय, तर सर्वसामान्य शेतकरी जो आहे त्याच्यासाठी आपण मधमाशी पालक पुढे होऊन काय करू शकतो. आज टरबुजाची, कलिंगडाची शेती करणारे शेतकरी खूप परेशान आहेत. का, तर त्यांचं पॉलिनेशन होत नाहीये आणि आपल्याकडे आपण काय केलं, एकरी 1 पेटी असं आपण केलं. तिचं संख्या खूप असते. तर याच्या बाबतीतला आपण अवेअरनेस दिला नाही आणि मग 10 एकरासाठी 10 पेट्या घेतल्या तर त्याचे पुन्हा 50,000 रुपये त्या शेतकऱ्यांचे जातात आणि जे काम एकच पेटी करणार आहे ते 10 पेट्या आपण तिथे इन्स्टॉल केल्या. इथं काही गोष्टी चुकल्या. त्याच्यानंतर कांद्याचं जे पीक आहे, आता कांदा पॉलिनेशनला मधमाशी अत्यावश्यक आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची अशी ओरड आहे की एकही माशी दिसत नाही हो, एकही माशी दिसत नाही. याचा अर्थ काय, निसर्गातल्या फ्लोरिया संपून गेल्या का, स्टिंगलेस बीज संपल्या, काय झालं नेमकं, का आग्या माश्या संपल्या याच्या. आणि जेव्हा खोलात जाऊन लक्षात आलं की संख्या कमी आहे आणि क्षेत्र खूप आहे, त्याच्यामुळे तुमच्या क्षेत्रात येईपर्यंत ती माशी तिला जवळच खाद्य भेटते. मग त्याच्यात काय करणं आवश्यक आहे की या ज्या वसाहती आहेत त्या वसाहती निसर्गातल्या वाढणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आज फ्लोरियासाठी मोठं काम करायला आपल्याकडे स्कोप आहे.
फ्लोरियाच्या वसाहती जेव्हा डिव्हिजन होतात, फ्लोरियासाठी सगळ्यात सोपा कार्यक्रम म्हणजे अवेअरनेस आणा आणि फ्लोरियाच्या वसाहती कोणाला काढू देऊ नका. काढायचा जो पिरियड आहे तो ऑक्टोबर मध्ये काढल्या चालतील, नोव्हेंबर मध्ये काढल्या चालतील एखाद्या वेळेला, पण डिसेंबर आणि तिथनं पुढे या फ्लोरियाच्या वसाहती काढणं 100% बॅन करणं आवश्यक आहे. कारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये हा जो ज्वारीचा पिरियड आहे, यावेळेला त्या वसाहती हानी स्टोअर करतात आणि त्याच्यावरच त्यांची गुजराणी उन्हाळ्यामध्ये होत असते. तर उन्हाळ्यामध्ये वसाहती वाचण्यासाठी त्यांना आत्ताचा जो पिरियड आहे, ज्या वेळेला त्यांनी हानी कलेक्ट केलाय आणि आपण काय करतो, यावेळेला त्याचा हानी खूप आहे म्हणून आपण त्या वसाहती डिस्ट्रॉय करतो, हानी काढतो आणि तो हानी आता काढल्यामुळे पुढे त्यांना खायला येत नाही, मदत येत नाही आणि त्या वसाहती डिस्ट्रॉय होत जातात. तर ह्या गोष्टी कटाक्षाने पाळणं आवश्यक आहे आणि नुसतं फ्लोरियासाठीच नाही, डॉर्सेटासाठी पण हाच क्रायटेरिया लागू होतो आणि स्टिंगलेस साठी पण हाच क्रायटेरिया लागू होतो. आता राहिला प्रश्न सातेरीचा. सातेरीमध्ये 7 पोळं 8 पोळं बांधलेली असतात, मध खूप असतो आणि ती सातेरी एका ठिकाणी बसली आणि जर तिनं मध साठवला तर ती 7-7 8-8 महिने वर्ष मायग्रेशन होत नाही, तिचं करत नाही ती, जर तिला सफिशियंट नेक्टर पोलन भेटला तर. सातेरीसाठी आपण जर तसे थांबे तयार केले. आता माझं जे गाव आहे छोटस लातूर रोड हे गाव आहे, त्या लातूर रोडच्या गावामध्ये ओव्हरब्रिज आहे रेल्वेचा आणि त्या ओव्हरब्रिजचे जे पाईप आहेत मध्ये पाणी जाण्यासाठी सोडलेले, त्या पाईपामध्ये जवळपास 7-7 8-8 वर्षापासून वसाहती आहेत आणि त्या क्वचित मायग्रेट होतात आणि मायग्रेट जरी झाल्या तरी लगेच त्या ठिकाणी दुसऱ्या वसाहती येऊन बसतातच आहेत. याचं कारण असं आहे की त्यामध्ये मध साठवतात आणि सेफ्टी आहे, त्यांना जवळ पाण्याची व्यवस्था आहे आणि नेक्टर पोलनची व्यवस्था आहे. तर असे काही जागे जे आहेत ज्या ठिकाणी वसाहती त्या टिकतात, एक वसाहती जर तिथे टिकत असेल एक वसाहत, तर त्या ठिकाणी आपण 10 वसाहतीचं संगोपन करू शकतो. तर अशा ठिकाणी आपण त्या वसाहती कशा बसतील आणि त्या वसाहतीचं संगोपन कसं करता येईल याच्याविषयी आपण अभ्यास करणं आणि जागरूकता निर्माण करणं. मी असं म्हणणार नाही की काही लोकांनी पुढे यावं आणि याच्यामध्ये वसाहती घेऊन व्यवसायच करावा आणि पैसे कमवावे. पैसे तर आपण इकडून नाही कमवले तर पॉलिनेशन मध्ये पैसे कमवणारच आहोत आणि त्या वसाहतीला जे काय आपण काम करणार आहोत सातेरीमध्ये, प्रामुख्याने सातेरीमध्ये, तर सातेरीमध्ये ज्या काय आपल्या कल्पना आपण रूढ केलेल्या आहेत त्या म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट की सातेरीच्या वसाहती 2-2, 3-3 डिव्हिजन होतात, पण त्या बसायला जागा नसते आणि जी मूळ वसाहत आहे ती आपण त्या जागची कॅप्चर करतो आणि विकून टाकतो. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक त्या सातेरी बाबतीतला आहे. आगामाशाच्या बाबतीमध्ये बसण्यासाठी जागे कमी आहेत आणि ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी जाळपोळ होऊन आता परवा एक हायवेला, नॅशनल हायवे 9 नंबरला मी पाहिलं की काही लोकांच्या वसाहती तिथे येऊन थांबलेल्या आहेत आणि ते लोक जाळपोळ करून त्या वसाहती काढतायत आणि ते मध या दिवसामध्ये बादलीमध्ये भरून विक्री करतायत. माझी वाकोडे सरांना प्रामुख्याने अशी विनंती आहे की सर याच्यावर काहीतरी बंधनं आणली पाहिजेत, कारण ते त्या लोकांकडे कुठलंही टेक्निक नाही, ते लोक इतकी धीट आहेत की ते सरळ जाऊन ते पोळं जाळून त्यातलं सगळं पोळं काढून फेकून देतात आणि मध काढून तो मध विक्री करतात. तर या ज्या पिरियडला त्या संगोपन करण्याची गरज आहे त्यावेळेला त्या डिस्ट्रॉय केल्या जातात आणि त्याच्यामुळे हळूहळू त्या वसाहतीची संख्या कमी होत चालली आणि आपण फक्त ओरडतोय की या वसाहतीची संख्या कमी होते, पण त्याच्या मागची कारणं शोधून त्या कारणावर आपण जर उपाय शोधला आणि ती जर बाब आपण निदर्शनाला आणून दिली शासनाच्या, तर सगळ्यात मोठं काम आपण मधमाशी पालनामध्ये केलंय असं मी गृहीत धरेन. आणि ज्या वसाहतीचं आम्ही संगोपन करतोय ॲपिस मेलिफेरा, तर त्या वसाहतीचं मायग्रेटेड बीकीपिंग असल्यामुळे त्याच्यावर फार काही आपल्याला चर्चा करण्याची गरज नाही, कारण मायग्रेशनमुळे आपण ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या आपण सॉल्व्ह करू शकतो. जसं सातेरीला मायग्रेशन शक्य नाही, मायग्रेशन केलेल्या त्या वसाहती सगळ्या उठून जातात नंतर, पण मेलिफेराला मायग्रेशन शक्य आहे. जे लोक प्रॉपर बीकीपिंग करू इच्छितात ते लोक मायग्रेशन करून त्या बीकीपिंग मध्ये काम करून चांगल्या प्रकारे उत्पन्नाचा सोर्स स्वतःही करू शकतात आणि पॉलिनेशन साठी शेतकऱ्यांना पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. पण ओव्हरऑल महाराष्ट्रासाठी हे सेमिनार आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या मधमाशीचा स्कोप कसा वाढेल, या मधमाशीचा अवेअरनेस कसा जाईल तिथं आणि त्या लोकांना आपण काय मार्गदर्शन करू शकतो याच्याविषयी खूप मोठा अभ्यास होणं आवश्यक आहे. आता मागच्या 2 जे सेशन झाले वाकोडे सरांचं आणि जकुलवारचं, तर या दोघांनी पण सविस्तर बोललेले आहेत, त्याच्याबद्दल मी काही फारसं बोलणार नाही. पण माझी अशी विनंती आहे की जर या मधमाशी पालनाचा जर स्वतंत्र सेमिनार तुम्ही मोठा एखादा ठेवलात
ऑनलाईन नाही, कारण ऑनलाईन मध्ये खूप कमी लोक जुडल्या गेलेले आहेत आणि ऑनलाईन सेशन मध्ये फेस टू फेस आपण नसल्यामुळे आपण काय बोलतोय आणि आपलं रिॲक्शन काय होतंय पुढच्या लोकांवर ते कळत नाहीये. त्याच्यामुळं एखादं मोठं सेशन दरवर्षी आपण जसं नागपूरला अॅग्रोव्हिजन मध्ये घेताच आहे, तसं हे पॅन्डेमिकचा सगळा पिरियड संपल्यानंतर एखादं मोठं सेमिनार घ्यावं, त्यामध्ये सगळे तज्ज्ञ बोलवावेत आणि त्याच्यातून एक असा प्रॉपर अजेंडा तयार असा झाला पाहिजे की जेणेकरून तो आपण शासनाला सादर करू आणि शासन स्तरावर याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये काम कसं करता येईल याच्यावर आपण मोठं एखादं कार्य करणं आवश्यक आहे. कारण आज आपण फक्त सेमिनार पुरतं बोलतो, 22 लोक ऍड असतात, ते तेवढे लोक ऐकतात, पाहतात आणि विसरून जातात पुढं. पण प्रॉपर मधमाशी पालन हा व्यवसाय जसं आपण म्हणतो तसं हे मधमाशी निसर्गातली आहे, ती प्रत्येक ठिकाणी कशी जगवता येईल आणि प्रत्येक ठिकाणची मधमाशी वाचवण्यासाठी आपल्याला काय मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करता येईल याच्यावर एक मोठं सेमिनार होणं आवश्यक आहे. आज या सेमिनारमध्ये आपण मला बोलण्याची संधी दिली, त्यामुळं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि जक्कुलवार सर आणि वाकोडे सरांचे विशेष आभार मानतो की त्यांनी याच्यामध्ये सविस्तर तुम्ही बोललात. कारण मला 1 नंबरला त्यांनी बोलायला सांगितलं होतं, पण माझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी विनंती करून मी नंतर बोलतोय या विषयावर, सॉरी. पण तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे दोघांचे धन्यवाद आणि मला या अॅग्रोव्हिजन मध्ये पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल मी आयोगांचे धन्यवाद मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर, आपण उत्तम अशी माहिती दिली त्याबद्दल. तर मी वाकोडे सरांना अशी विनंती करतो की एक सर शेतकऱ्यांचं असं क्वेश्चन होतं की त्यांना हे जी गव्हर्नमेंटची स्कीम वगैरे घ्यायची असते तर त्यांचं काय डॉक्युमेंटेशन असते, त्यांनी काय करावं, त्यांचं क्रायटेरिया काय सर डॉक्युमेंटेशनचं वगैरे स्कीमसाठी? सर्वप्रथम मी दिनकर पाटलांचं आणि जक्कुलवार सरांचं आभार मानतो, धन्यवाद देतो. पाटील साहेबांनी फारच चांगलं म्हणजे सविस्तर हे सांगितलं. मी तुमच्या प्रश्नावर नंतर येतो, पण त्यांची ती खंत आहे आणि ही खंत सगळ्यांचीच आहे. मी 2 मिनिटं त्यावर बोलणार आहे. येस सर, बोला सर, बोला, वेळ आहे आपल्याकडे. की त्यांनी एक म्हटलं की वसाहती काढल्याच पाहिजे का. अगदी बरोबर आहे आणि मी पण नेहमीच म्हणतो की आज नेचरमध्ये तुम्हाला नॅचरल बीज आर नॉट ॲट ऑल अवेलेबल आणि हे काढणं गरजेचं आहे काय. मुळात आपण हे काढत गेलो म्हणून या वसाहती नष्ट होत गेल्या. आणि काढून काय मिळालं, काढून थोडस मध मिळालं तुम्हाला आणि पूर्ण ती वसाहत तुम्ही बर्बाद केली. ह्याच्यावर आपण कधीच लक्ष दिलं नाही. आणि जसं पाटील म्हणालेत की ग्रामपंचायत लेवलवर मी पण हा मुद्दा चिकारदा उठवला. अर्थात त्यावेळेला सेमिनार किंवा असं ऑनलाईन वगैरे काही नव्हतं, आमच्या छोट्या छोट्या मीटिंग राहायच्या. पण ऑफकोर्स त्यावेळेला माझ्यावर कोणी बॉसेस राहायचे, आय वॉज नॉट बॉस. तर त्यावेळेला मग बॉस इज ऑलवेज राईट असं म्हणून लोकांचं हे केलं जायचं. पण आज मधमाशा नॅचरल बीज का नष्ट झाला की होतं काय की समजा गावातील गुराखी आहे, मी म्हणजे त्यांनाच बदनाम करतो, पण कोणी पण गावातील मंडळी आहे. तुमच्याच सुरूच आहे, कंटिन्यू. हॅलो, हा सर, बोला सर, येतोय आता आवाज. या हा, तर मला तर गावातली मंडळी जी असते कधी जंगलात जातात किंवा गुराखी मंडळी आणि त्यांना एखादं पोळं दिसतं ते सातेरीच. आणि मग काय समजा बिडीपून असा धूर जरी त्या पोळामध्ये केला तर माशा उडून जातात. ओके, आणि माशा उडल्यावर काय करतं ते पोळं, ते म्हणजे थोडंसं मध असतात ते खातात. मध खाल्लं त्याच्याबद्दल काही, पण ते पोळ ते पूर्णपणे नष्ट करतात. पोळ म्हणजे काय तर दॅट इज ब्रूड म्हणजे काय, दॅट एग्स, लार्वा अँड पिपा, म्हणजे त्यांचं येणारं जनरेशन ते आपण पूर्णपणे बर्बाद करतो, पूर्णपणे नष्ट करतो. आणि ही नष्ट करण्याची प्रक्रिया ही निरंतर चालू आहे. त्याच्याकरता शासनाने म्हणा किंवा कुठल्याच सोशल ऑर्गनायझेशननी म्हणा, आज आपण झाडांविषयी जागरूक आहोत, पण झाडावर राहणाऱ्या मधमाशीविषयी मुळीच नाही. तर ह्याच्यावर कुठून तरी बॅन आणणं हे नितांत गरजेचं आहे. आज सातेरी माशीची मी तुम्हाला सांगतो, अगदी पाटील सुद्धा माझ्यासोबत सहमत होतील की मी कित्येक दिवसापासून, माझ्याकडे आताही काही कॉलनीज आहेत पण मला त्या वाढवायच्या आहे आणि मी नेचरमध्ये कॅप्चर करायला जातो किंवा लोकांकडे मागू इच्छितो, पण
महाराष्ट्रात आय मे बी रॉंग, जर मी रॉंग, पण आज मी जर कोणाला सातेरी मी सातेरी माशांच्या 10 पेट्या 10 कॉलनीज जरी मागितल्या, 10 पेट्या जरी मागितल्या, तरी लोक देऊ शकत नाही. प्रत्येक जण म्हणतात की माझ्याकडे एवढे आहे तेवढे आहे, आणि त्यांना म्हटलं की बाबा 10 देऊ शकता का, तर नाही. मी तुम्हाला सांगतो, आज मी संध्याकाळी कोल्हापूरला जात आहे. कशासाठी? तर तिथे एका जणांनी माझ्यासाठी सातेरीची व्यवस्था केली, म्हणजे सर मोठ्या मुश्किलने एक झाली, एक घेऊन जा. सो व्हॉट डज इट इंडिकेट? हे काय सांगतं की कालांतराने ह्या आपल्या माशा नष्ट होत आहेत, आणि ह्या नष्ट होण्यासाठी आपल्याला वाचवणं नितांत गरजेचं आहे. तर त्याची सुरुवात सर्वप्रथम व्हायला पाहिजे की यांच्यावर बॅन ठेवणं. कोणीही कशा प्रकारच्या माशा माणसांना काहीच करत नाही, कारण की त्यांना पुरसतच नाही तुम्हाला काही करायचं त्या. आणि खूप लोक म्हणतात सर आम्हाला त्रास देतात, आमच्या घरात येतात. मी एका जणांना म्हटलं की अरे बाबा, त्या चांगल्या ठिकाणी जातात, त्या फुलावर जातात, त्यातलं मध घेतात, तुझ्या घरी किंवा तुझ्या कपड्यावर काय येतील. मी याचे पुढे जाऊन म्हणतो की घाण वस्तू मधमाशा प्रेफर करत नाही, तरी लोक म्हणतात की मधमाशा आम्हाला त्रास देतात आणि अक्षरशः त्या नष्ट करतात. तर ह्याच्यावर कुठेतरी म्हणजे आदेश काढून म्हणा किंवा काही करून म्हणा, हे बॅन करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत नियम बनत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. आज पुण्यात, मी ते CBRTI मध्ये असताना चिक्कार लोकांचं फोन येतात, सर इथे ते मधमाशी, इथे ते डॉर्सेटा आहे, ह्या काढून द्या. मी त्यांना सांगायचा प्रयत्न करतो की मधमाशी तुमच्या जर दारात येते किंवा खिडकीवर आहे किंवा इट्स अ साइन ऑफ प्रॉस्पेरिटी, हे म्हणजे तुमच्या प्रॉस्पेरिटीचं एक लक्षण आहे. कारण की त्या तिथे काय येतात, एक त्यांना बसायला जागा मिळाली आणि त्यांच्या 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये येस त्यांना काहीतरी अवेलेबिलिटी आहे, तर त्यांना राहू द्या. आणि ते दे आर मायग्रेटरी इन नेचर. काही दिवस थांबतील, निघून जातील, तुमच्यासाठी खाली पोळ ठेवतील, म्हणजे ते एक मेणाचा छत्ता तो तुम्ही वापरा, पण त्यांना जाळून तुम्हाला मत तरी किती मिळणार आहे, अगदी थोडंसं. आणि त्याच्यापासून तुम्ही नुकसान खूप करून राहिलोय. मित्रांनो, मला एक सांगायचं की आज एपिस सिरानच नाही तर डॉर्सेटा सुद्धा तुम्हाला मिळून राहिलेला नाही, दिसत नाही. ते का? त्याला जबाबदार आपण आहे. आणि हे जी नॅचरल स्ट्रेन आहे, ही आपल्याला याचं जतन करणं नितांत गरजेचं आहे. जसं सरकार म्हणतं की प्रत्येक स्पीसीज त्याचं रक्षण होणं गरजेचं आहे. आपण प्लांट स्पीसीजला वाचवणं हे करतो, ह्युमन रेसेस आपण त्यांचं प्रिझर्वेशन करतो, पण मधमाशींकडे याचं लक्ष नाही. आणि हे गाव पातळीवर, अगदी ग्रामपंचायत लेवलवर, की मधमाशी उपयुक्त का आहे, तुमच्या पिकाचं उत्पादन का वाढतंय, आपण त्यांना जर डाटा जरी दिला. ह्या बाबतीत मला एक म्हणायचं आहे, मला बिहारचं उदाहरण द्यायचं आहे की बिहारमध्ये आम्ही प्रूव्ह करून दाखवलं. लिचीचे तिथे बगीचे आहेत. लिची जसं विदर्भात संत्रा होतं, तसं मुझफ्फरपूर बिहारमध्ये लिची होतं. तर आम्ही लिटरली तिथे मधमाशा ठेवल्यानंतर आणि मधमाशा पूर्वी त्यांच्या फळाचं उत्पादन कसं होतं, तिथे लिटरली प्रयोग करून दाखवले आहे. तर असे प्रयोग आपल्याला करून दाखवता येतात की आपण आता उदाहरणार्थ की विदर्भात संत्र्याची शेती आहे. जर संत्र्याच्या शेतीमध्ये आपण पेट्या ठेवल्या आणि काही संत्र्याला किंवा काही फुलांना आपण नेट लावली आणि काही फुलं हे ओपन ठेवले, आणि दोन दोन फळामधून म्हणजे 2 फळाचं जर तुम्ही फरक बघितला, तर तुम्हाला लक्षात येईल की मधमाशामुळे पॉलिनेशन झालेलं फळ हे किती रसदार आहे आणि किती क्वांटिटी त्याची जास्त आहे. आणि फक्त नेट जिथे लावले, जिथे बीज किंवा इतर इन्सेक्ट जाऊ शकत नाही, तिथे पॉलिनेशन हे फक्त वाऱ्यामुळे किंवा सेल्फ पॉलिनेशन होतं, आणि त्याच्यामुळे येणारं फळ बघा, त्यामध्ये जमीन आसमानचं अंतर असतं. हे आपल्याला परत एकदा प्रूव्ह करून दाखवावं लागेल, जे आम्ही बिहारमध्ये. आता बिहारमध्ये तर असं झालेलं आहे की लिचीच्या गार्डनमध्ये, की मुझफ्फरपूर इज फेमस फॉर लिची. तर लिचीच्या बगीच्याला म्हणजे मोहर येण्यापूर्वी शेतकरी तिथले बीकीपर त्यांना रिझर्व करतो आणि त्याला म्हणतो की बाबा रे, तू तुझ्या 100 पेट्या घेऊन आमच्या शेतात ये. आणि मग हे शेतकरी त्यांच्या 100-200 पेट्या घेऊन त्या शेतात जातात, पेट्या पसरवितात. तर त्या शेतकऱ्यांना तिथे फक्त शेतात त्या लिचीच्या गार्डन मध्ये पेट्या ठेवण्याकरता दे गेट्स मनी प्लस दे गेट हनी, कारण त्यांच्या बीज जे आहे ह्या लिचीच्या फुलावर जाऊन मध आणतात. सो दे गेट, म्हणजे बीकीपर मधपाळाला ही गेट्स मनी प्लस ही गेट हनी. आणि गार्डन ओनर जो असतो त्याला ह्याच्या रिटर्न्स मध्ये काय मिळतं, तर त्याला त्याच्या रिटर्न्स मध्ये त्याच्या फळाचं 35 ते 45% वाढ झालेली असते. आणि हे आपल्याला परत त्या लेवलला जाऊन जिथे जिथे बागायती आहे तिथे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल, म्हणजे ह्या लोकांना मधमाशांचं
महात्मा कळेल शेवटी. आणि दुसरं फ्लोरिया अगदी छोटीशी, आता मला माहित नाही याच्यात दाखवता आलं तर, माझ्या खिडकीमध्ये 2 फ्लोरिया आहे, फ्लोरियाच्या कॉलनी आहे, पण मला जरा भीती वाटते, मी दाखवायचा प्रयत्न केला तर इथून कदाचित डिस्कनेक्ट होऊन जाईल, तर मी रिस्क घेत नाही. तर पण सांगण्याचं तात्पर्य हे फ्लोरिया दे आर द बेस्ट पॉलिनेटर, बेस्ट पॉलिनेटिंग एजंट. आणि ह्याच्याहून अर्थात फ्लोरिया ह्या जास्त फेरोशियस नाही, त्यामुळे लोक काय करतात, थोडंसं धूळ वगैरे देऊन त्याला नष्ट करतात. पण ते नष्ट केल्यावर तुम्हाला मध तरी किती मिळतं? जर मधासाठी जरी तुम्ही घेतला त्याच्यापासून ते काहीच होत नाही, आणि नुकसान आपण किती करून घेतो. तर ह्याचं कॅल्क्युलेशन, ह्याचं सगळं अगदी गाव पातळीवर आपल्याला सांगणं, गाव पातळीवरच नाही, मला म्हणजे हे नाही म्हणायचं की शहरातले लोक खूप हुशार आहेत, म्हणजे सगळ्यांनाच हे सांगणं फार फार गरज आहे. कारण की मधमाशा सोडून आपण इतर याच्याविषयी खूप बोलत असतो. आजकाल मी बघतो, आम्ही सकाळी फिरायला जातो पुण्यात, तर लोक आपल्या गाडीत येतात आणि गाडीमध्ये एक भाकरीची किंवा पोळ्यांची बॅग भरून येतात आणि तिथले रस्त्यावर असलेल्या कुत्र्यांना ते देतात. ठीक आहे, त्यांचं हे व्हावं, पण जसं त्यांच्या संवर्धनाबद्दल अवेअरनेस आहे की त्यांना काही मिळत नाही, तसं हे मधमाशीबद्दलही व्हायला पाहिजे. आणि मधमाशींना तुम्हाला द्यायचं काहीच नाही, त्याला द्यायचं काहीच नाही, ते आपलं अन्न स्वतः शोधून आणतात. दुसरं महत्वाची बाब पाटील साहेब म्हणाल की यांचा थांबा. आपण यांचं नॅचरल बोर्डिंग जे आहे ते खरोखर नष्ट करून टाकलंय, त्यांना थांबायला जागा नाही म्हणून. आणि पूर्वी कसं झाडाची ढोली राहायची किंवा इतर ठिकाणी त्या राहायच्या, पण आता दिवसेंदिवस जागेची कमी व्हायला लागली, त्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांच्या जागा ह्या नॅचरली डिस्ट्रॉय व्हायला लागल्या. ठीक आहे, पण तरी मग त्यांना जरी कॅप्चर करायचं असेल तर त्यांना पद्धतशीर आपण पेट्यांमध्ये घेणं हे गरजेचं आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला एक म्हणायचं की आज महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस फ्लोरा हा नष्ट व्हायला लागला. आज महाराष्ट्रामध्ये 34 लाख हेक्टर जमीन ही बॅरेल पडली आहे, अगदी निकामी झालेली आहे, म्हणजे खाली आहे. ह्या जमिनीवर जर प्रॉपरली बी प्लांटचं जर प्लांटेशन केलं तर येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला परमनंट फ्लोरा डेव्हलप होता येईल. तर आपल्या लोकांना मायग्रेशन करायची सुद्धा गरज पडणार नाही. आज महाराष्ट्रात बीकीपिंग हे जास्त पॉप्युलर का नाही झालं की बीकीपिंग इज नॉट ए स्टेशनरी बिझनेस. आपल्याला मायग्रेट करणं, आता जक्कलवर साहेबच सांगत होते की त्यांच्या पेट्या राजस्थानात आहेत, त्यांना राजस्थानामध्ये का जावं लागतं? बिकॉज वी डोंट हॅव दॅट मच अबंडंट फ्लोरा हिअर. आणि दुसरं मला एक म्हणायचं की आपण नेहमीच म्हणतो की नाही राजस्थानात किंवा बिहारमध्ये फ्लोरा आहे. फ्लोरा आहे म्हणजे काय? ते मोहरीचं पीक घेतात, म्हणजे मस्टर्ड घेतात, ते सूर्यफूल घेतात. तर ही जी पिकं आहे आपण आपल्याकडे घेऊ शकत नाही का? आपण आपलं क्रॉपिंग पॅटर्न बदलवू शकत नाही का? आपण अगदी इझिली म्हणतो नाही ते मोहरी आहे ना, ते त्यांच्या तिकडेच होते आणि आपल्याकडे तो पॅटर्न आहे. आपल्याकडे सोयाबीनचा पॅटर्न होता का? पण आपण एक जण कोणी घ्यायला लागलो तर मग चिकार मग त्याच्याच मागे जातो. तर आपण मोहरीचं जर घेतलं, मोहरी इज ऑल्सो, मस्टर्ड इज ऑल्सो कॅश क्रॉप, सनफ्लॉवर इज ऑल्सो कॅश क्रॉप. मग आपण आपलं क्रॉपिंग पॅटर्न सुद्धा बदलू शकतो, तर आपल्याला मायग्रेशनची गरज राहणार नाही. दुसरं, एव्हरी फार्मर शुड बी बीकीपर. आज शेती आणि मधमाशा पालन हे एकमेकांना पूरक आहे. आज आमचा शेतकरी हा मधमाशा पालक का होऊ शकत नाही? जसं इस्रायलमध्ये आहे, एव्हरी फार्मर इज अ बीकीपर. कारण की ऍग्रिकल्चर इज कन्सर्न विथ एपिकल्चर अँड ऍग्रिकल्चर हे एकाच दिशेने जाणारे दोन्ही व्यवसाय आहेत. तर हा कन्सेप्ट आपण शकत नाही का? आणि मला असं वाटतं की आपण म्हणजे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट म्हणा किंवा ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून आपण मधमाशा पालनाकडे कधीच बघितलं नाही. आणि म्हणूनच मधमाशा पालन हे कधीच ऍग्रिकल्चरच्या अंतर्गत नव्हतं, आता काही वर्षापासून आलं. हे कधीच हॉर्टिकल्चरच्या अंतर्गत नव्हतं, हे ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत नव्हतं. आणि मला या माध्यमातून एक सांगावं वाटत आहे की हे फक्त खादी ग्रामोद्योग आयोग 1957 पासून काम करते आणि त्यांनी थोडा बहुत कार्यक्रम हाती घेतला, पण खरंच मधमाशा पालन आणि खादी ग्रामोद्योग आयोग याचा काहीतरी संबंध आहे का? मधमाशा म्हणजे कीटक, हे म्हणजे कीट विज्ञान मध्ये जायला पाहिजे, झुलॉजी मध्ये जायला पाहिजे, हनीबी डील्स विथ प्लांट बॉटनी डिपार्टमेंट मध्ये यायला पाहिजे, हॉर्टिकल्चर मध्ये यायला पाहिजे होतं, फॉरेस्ट्री मध्ये यायला पाहिजे, सोशल फॉरेस्ट्री मध्ये यायला पाहिजे, ऍग्रिकल्चरच्या अंतर्गत यायला पाहिजे. बट हाऊ इट इज रिलेटेड विथ केव्हीआयसी? इट इज ओनली KVIC who has
ग्राम, तर हे संबंधित डिपार्टमेंटनी सुद्धा घेणं नितांत गरजेचं आहे. ह्यांना जो काही टेक्निकल इनपुट्स मिळेल हा खादी ग्रामोद्योग आयोग देईल आणि हा हा व्यवसाय कसा आहे की ते टेक्निकल एक्सपोर्ट होणं किंवा टेक्निकली आपल्याला त्याची जाणकारी असणं नितांत गरजेचं आहे. आज बिहारमध्ये जर जाऊन बघाल, मुझफ्फरपूर सारख्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन बघाल, तर तिथे घरोघरी दारोदारी अगदी आपण शेळ्या मेंढ्या जसं ठेवतो तसे लोक मधमाशांच्या पेटी ठेवतात. आणि किती ठेवतात? 10, 20, 100, अक्षरशः हजारोनी. मी अतिशयोक्ती करत नाही. तर तिथे जनरेशन टू जनरेशन असं चालू आहे आणि हे आपल्याकडे होणं गरजेचं आहे. आज आपल्याकडे एवढी 34 लाख हेक्टर जमीन बॅरन पडली आहे. ह्यामध्ये जर योग्य प्लांटेशन झालं म्हणजे प्रत्येक ऋतू जसं करंज आहे, जांभूळ आहे, निंब आहे आणि दुसरे म्हणजे इव्हन मी तर म्हणतो की लाखोळी, ज्याला आपण लाखाची डाळ म्हणतो, बिहारमध्ये त्याला खेसारी म्हणतात. आम्ही फक्त कॉलनी बिल्डअप करण्यासाठी आम्ही त्याला खेसारीच्या पिकावर घेऊन जायचं. खेसारी इज अ गुड फॉडर फॉर द ॲनिमल्स. तर त्याच्यावर गेलं की तिथून बिल्डअप झाल्यानंतर आम्ही लिचीवर यायचं. तर असे काही क्रॉप्स आपण डेव्हलप खेसारीला किंवा त्या लाखोळीच्या डाळीला विशेष असं काही लागत नाही. पण आपल्याकडे तिचं प्रचलन झालं नाही. तर हे प्रचलन करणं सुद्धा फार गरजेचं आहे. हा विषय फार मोठा आहे. दिनकर पाटलांनी आणि जगवले साहेबांनी खूप चांगलं हे सांगितलेलं आहे आणि ते जसे म्हणाले की एक फिजिकल मीटिंग होणं गरजेचं आहे. मीटिंग होणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकली लोकांना आपल्याला ट्रेन करणं ह्यात गरजेचं आहे. हे सेमिनार होऊन किंवा डेमॉन्स्ट्रेशन देऊन होत नाही, की मधमाशा पालन करताना किंवा नवीन लोकांना आपल्याला समजून सांगावं लागेल की मधमाशी चावली तरी तुझा फायदा किती होतो. लहान मुलगा जर जेव्हा सायकल शिकतो तो 2-3 वेळा पडत नाही. तो त्याशिवाय सायकल शिकत नाही. तसंच मधमाशी चावल्याशिवाय तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार आहे आणि त्याला आपल्याला सांगावं लागेल की जरी तुला चावली तर असं समजायचं की भविष्यात होणारा संधिवात हा तुला होणार नाही. कारण की बी व्हेनम हे सगळ्यात कॉस्टली आयटम आहे ह्या मधमाशा पालनामधला. ह्याचं 0.3 ग्रामची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात $300 आहे आणि याच्यापासून कित्येक मी तर म्हणतो कित्येक रोगाचं निदान होतं. आज पुण्यात मी आहे, माझ्याकडे कित्येक संधिवात ज्यांना संधिवात आहे ते लोक माझ्याकडेच आहे. आज मी सकाळी म्हणजे आजचीच गोष्ट सांगतो की सकाळला फिरायला गेलो असताना ती मिसेस सांगत होती, अहो माझ्या गुडघ्यामध्ये थोडंसं पेन हे होतंय. मी लिटरली आज तिला सुद्धा ते हे दिलं. तर आमच्या शेतकरी बांधवांना मला हे म्हणायचं आहे की निदान 10 ते 20 पेट्या आपण ठेवाव्या. फक्त म्हणजे मधासाठी नाही, मध तुम्हाला मिळो अथवा न मिळो, पण तुमच्या पिकाच्या पॉलिनेशनसाठी. प्लस तुम्हाला इतर जे पदार्थ मधमाशा पालन करताना तुम्हाला जे डंक मिळतात त्यांनी तुमची इम्युनिटी वाढते. आज फार कमी लोकांना, मला असं वाटतं की आज देशात 2 ते 2.5 लाख बीकीपर आहे. ह्या 2 ते 2.5 लाख बीकीपर मधून हार्डली 0.1% लोकांना 0.1% लोकांना कोरोना झाला असेल. कारण की हे जे बीकीपिंग करतात हे मध खातात आणि डायरेक्टली और इनडायरेक्टली म्हणा की ह्यांना हनीबीचे स्ट्रिंग होत राहतात. तर एक प्रकारचं बूस्टर त्यामध्ये डेव्हलप होतो आणि मी तर ह्या बाबतीत हे सांगेल की बूस्टर का डेव्हलप होतो की या माध्यमातून फक्त थोडंसं मी सांगू शकतो की बी व्हेनम जे असतं, बी व्हेनम मध्ये इतके सारे औषध गुण आहेत की त्यामध्ये पेप्टाइड्स आहे, त्यामध्ये प्रोटीन्स आहे, त्यामध्ये एन्झाइम्स आहे, लिपिड्स आहे, कार्बोहायड्रेट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिस्टॅमिन हे 1.5% आहे आणि 0.1 to 0.2% अमिनो ऍसिड आहे. ह्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचे रेझिस्टन्स तयार होतात आणि ते आपल्या ह्या सगळ्या आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तर मला शेतकरी बांधवांना हेच म्हणायचं की यू फॉरगेट द मार्केटिंग ऑफ द हनी. हे इतर प्रॉडक्ट जे आहे याचं जरी तुम्ही केलं तर आपल्याला खूप काही मिळतं. तुम्ही कल्पना करा 0.3 ग्राम व्हेनमची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात $300 आहे. त्याची किलोनी किती असेल? त्याचप्रमाणे रॉयल जेली, जगरवाल साहेब सांगत होते की रॉयल जेली आज आंतरराष्ट्रीय बाजारात रॉयल जेलीची किंमत ₹40,000 किलो आहे. आणि आम्ही जेव्हा थायलंडला गेलो होतो तर तिथे एक बघितलं की तिथे एवढी स्पेशालिटी आहे की काही लोक फक्त पोलन गोळा करतात, काही लोक फक्त रॉयल जेली करतात. त्या पोलनच्या माध्यमातून तयार करू शकतात आणि फक्त पोलन जर असेल तर तुम्ही पोलन कलेक्ट करता. आज 1700 ते 1800 रुपये किलो पोलन मिळतो.
ते सुद्धा आपण कलेक्ट करू शकतो. ऑफकोर्स आपल्याकडे तेवढे सोर्सेस नाही. आणि मला एकच म्हणायचं आहे की बीकीपिंग महाराष्ट्रात जर करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे, आणि हे करायचं आहे म्हणणे ही काळाची गरज आहे. काळाची गरज अशी आहे की आयन्स्टाईननी विनाकारण असं म्हटलं नाही की ज्या दिवशी मधमाशी नष्ट होईल त्याच्या 4 वर्षानंतर मनुष्याची सुद्धा हानी व्हायला लागेल आणि कालांतराने तो सुद्धा नष्ट होईल. आइन्स्टाईन ही वॉज अ फिजिक्स सायंटिस्ट. याच्या व्यतिरिक्त त्यांनी मधमाशीविषयी हे स्टेटमेंट दिलं. आपण याच्या खोलात जायला पाहिजे की असं का म्हटलं, कारण की त्यांनाही माहित होतं की मधमाशी आहे म्हणून हे वनचर आहे, मधमाशी आहे म्हणून आपली जंगल आहे, आणि जंगलच नष्ट झाली तर काय होईल? जंगल नष्ट झाली त्याचप्रमाणे तुमची पिकं नष्ट होतील, कारण की या पिकावर म्हणजे या पृथ्वी तलावावर जेवढे पिकं आहे तेवढ्या 97% पिकांचं पॉलिनेशन हे मधमाशींद्वारे होतं. पण मधमाशी पालन करताना आपण फक्त पॉलिनेशनवर कधीच भर दिला नाही, आणि त्याचं अर्थात चुकी आपली आहे. आपण शेतकऱ्यांना ते कधी समजून सांगितलं नाही. मग खूपशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो, ठीक आहे आमच्या शेतात तर मधमाशी नाही आहे, मग आम्हाला हे होत नाही का? पण मधमाशा असल्याने तुझ्या किती पर्सेंट तुमच्या पिकामध्ये वाढ होते हे आपण सांगितलं नाही. आता नॅचरल पॉलिनेटर्स पण आहे, काही इन्सेक्ट आहे, वाऱ्यामुळे सुद्धा पॉलिनेशन होतो. पण आज दिवसेंदिवस तुम्ही बघा, वाटाण्याच्या शेंगा आहे, तुरीच्या शेंगा आहे, यांच्या दाण्यांची भरती होते काय? होत नाही. डाळिंबाच्या पिकांची गळतीचं प्रमाण वाढलंय, कारण की नॅचरल बीज ह्या नष्ट व्हायला लागल्या. म्हणून म्हणून सर्वप्रथम नॅचरल बीज तुम्ही त्या म्हणजे डॉर्सेटा असो, एपिस डॉर्सेटा असो, एपिस फ्लोरी असो, ट्रायगोना असो किंवा सिराना असो, ज्यांची पेटीमध्ये संवर्धन करायचं असेल त्यांचं पेटीमध्ये करावं, आणि ज्या नॅचरल फॉर्म मध्ये असावं त्या नॅचरल फॉर्म मध्ये राहायला पाहिजे. आज तेवढी झाडं आपल्याकडे नाही. या झाडांचं सुद्धा आपल्याला संवर्धन करायचं आहे, आणि बॅरल लँडवर नाही तर अजून सरकारने जरी नाही केलं तर आपण असं म्हणजे ॲग्रोव्हिजन आहे किंवा आमच्या सगळ्या लोकांचा समूह करून काय आपण बॅरल लँडवर प्रॉपर बी प्लांटेशन करू शकू का? आणि प्रॉपर बी प्लांटेशन केलं तर महाराष्ट्रातल्या बी किपर्सला राजस्थानमध्ये मायग्रेट करावं लागणार नाही. आज राजस्थानची जर हिस्ट्री बघितली तर वन्स अपॉन अ टाइम इट वॉज अ डेझर्ट. हे पूर्णपणे डेझर्ट होतं. भरतपूरची तुम्ही हिस्ट्री घ्या. आज भरतपूर सारख्या ठिकाणी म्हणजे तिथे एवढा फ्लोरा आणि फौना आहे की आपल्याकडच्या लोकांना तिथे मधासाठी जावं लागतंय. त्यांनी डेझर्ट मधून ते निर्माण केलं, आणि विदर्भात असं म्हणतात की फार सुपीक जमीन आहे, आपण तिथे खूप काही करू शकतो. तर ह्या बॅरल लँडचा उपयोग आपल्याला करणं गरजेचं आहे. सॉरी थोडंसं विषयांतर झालं, पण मला हे बोलणं आवश्यक वाटलं. पण आता आमच्या काही बांधवांनी हे विचारलेलं आहे की कागदपत्र बरोबर आहे ना? हॅलो हॅलो सर बरोबर आहे सर, बरोबर सर. तर हा कागदपत्र वगैरे मला एकच म्हणायचं आहे, गव्हर्नमेंट शेतकरी बांधव जेव्हा शेतीवर किंवा कशासाठी लोन घ्यायला जातो आपण, तर त्यांना आवश्यक ती कागदपत्र द्यावंच लागतात. तर इथे तर ते अगदी साधे आहेत, त्याचा काही एवढा भाव करू नये. आणि म्हणजे आधार कार्ड, तुमचं राहण्याचं सर्टिफिकेट, जे आवश्यक असते ती तुम्हाला द्यावं लागते. त्याच्यासाठी मी तुम्हाला जर सांगितलं, तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर तुम्हाला सबसिडी हवी असेल किंवा इतर काही जर पाहिजे असेल, तुम्हाला 2-4 कागदपत्र द्यावं लागतात. त्याच्यापेक्षा विशेष काहीच नाही, आणि ते तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुमचा फोटो तुम्हाला रेशन कार्डची कॉपी, तुमच्या इलेक्ट्रिक बिलची कॉपी, आणि तुमचं लास्ट सर्टिफिकेट ऑफ युअर एक्झाम, तुम्ही किती शिकलात ते पण काही हार्ड अँड फास्ट नाही. कारण की मधमाशा पालनाला शिक्षणाची कधीच असं रिस्ट्रिक्शन आले नाही. मी नेहमीच म्हणतो की एकमात्र व्यवसाय आहे, त्याला कशाचंच बंधन नाही, त्याला जागेचंही बंधन नाही, त्याला पैशाचंही बंधन नाही, आणि त्याला वेळेचंही बंधन नाही. म्हणजे हा एकमात्र व्यवसाय असा आहे, तुमच्या म्हणजे 15 दिवसातून 1 तास जरी तुम्ही दिलात तरी तो करता येतो. जागेचं बंधन याच्यासाठी नाही की हनीबीची फ्लाईट रेंज 2 किलोमीटर आहे, तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात जरी ठेवलं तरी आपलं हे होऊ शकतो, म्हणजे लोकांच्या शेतात ती जाईल. कॅपिटलची गरज नाही. 25 ते 30 हजारापासून आपण सुरू करू शकतो. आणि मला असं वाटतं आजच्या जमान्यात की 20 ते 25 हजार असा हा आपण या अमाऊंटला वी कॅनॉट ट्रीट इट ॲज अ कॅपिटल, कारण की
20,000 रुपये लोन घ्यायसाठी जरी तुम्ही बँकेत गेलात तर बँकर्स म्हणतील की अरे बाबा याच्या पुढे एक शून्य वाढवून दे, निदान 2 लाख तरी कर, कारण की 2 लाखासाठी मला तेवढंच कागदपत्र मूव्ह करावं लागेल जेवढे 20,000 करताय. तर म्हणून मी कधीच ह्या व्यवसायाला कॅपिटल ओरिएंटेड व्यवसाय कधीच ट्रीट करत नाही. आणि प्रत्येक जण आपला व्यवसाय, आपला अभ्यासक्रम ठेवून सुद्धा शेती करणारे शेती करून मधमाशा पालन व्यवसाय करू शकतात. नोकरी करणारे नोकरी करून हा व्यवसाय करू शकतात. त्याला वेगळं असं काही द्यावं लागत नाही. आणि म्हणून असं वाटतं की प्रत्येकाने जसं आपण आपल्या घरात गाय किंवा कोंबड्या पाळतो, लाईक दॅट एव्हरीबडी शुड. ओके. येस. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आज या ठिकाणी जे मधमाशी पालन हा विषय झाला कार्यशाळा, यामध्ये जे आपल्याला वक्ते म्हणून आलेले होते ते दिनकर पाटील सर, आनंद जकुरवार सर व श्री मिलिंद वाकुडे सर यांनी मोलाची अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली व या ठिकाणी उपस्थित झाले वेळात वेळ काढून. त्याबद्दल मी आयोजकांतर्फे व ॲग्रोविजन फाउंडेशन तर्फे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो.